नमस्कार, मी करुणा गोखले. नमस्कार, मी सुप्रिया बेंडखळे, श्रीमुक्ती संघटनेमध्ये समुपदेशक म्हणून काम पाहते. आजचा आपला विषय आहे स्त्री पुरुष विषमता. आणि हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात लिंग आणि लिंगभाव या दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला हे दोन शब्द असतात ते खरं तर इंग्लिशमध्ये जास्त चांगले माहिती असतात. म्हणजे समजा जर आपण एखादा फॉर्म भरायला गेलो तर त्या रकान्यामध्ये सेक्स असं लिहिलेलं असतं, आणि मग आपण जर स्त्री असू तर तो फॉर्म भरताना आपण त्या रकान्यामध्ये फिमेल एफ लिहितो. जर पुरुष असू तर त्या रकान्यामध्ये सेक्सच्या आपण एम म्हणजे मेल लिहितो. त्यामुळे आपल्याला सेक्स हा शब्द म्हणजे स्त्री किंवा पुरुष या अर्थाने आपल्याला माहिती असतो. पण मराठीत मात्र मग आपण जरा गोंधळ करतो. मराठीमध्ये लिंग आणि लिंगभाव असे दोन शब्द आहेत, आणि ते शब्द हे सेक्स आणि जेंडर या दोन इंग्लिश शब्दांसाठी आपण वापरतो. मी आधी म्हटलं तसं सेक्स म्हणजे स्त्री किंवा पुरुष, म्हणजे जीवशास्त्रीयदृष्ट्या तुम्ही स्त्रीलिंगी आहात की पुरुषलिंगी आहात त्याच्यासाठी हा वापर. मग लिंगभाव म्हणजे काय? तर लिंगभाव याचा अर्थ असा की स्त्री आणि पुरुष यांच्या भोवती जे काही समज, गैरसमज, अपेक्षा, निर्बंध ह्या सगळ्याचं एक जाळं विणलेलं असतं, त्याला आपण लिंगभाव म्हणतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा स्त्री पुरुष विषमता किंवा स्त्री पुरुष समानतेसाठीचा झगडा समजून घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला लिंग म्हणजे काय आणि लिंगभाव म्हणजे काय या दोन गोष्टी अगदी नीट समजून घ्याव्या लागतात. ओके. पण करुणाताई, मला एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणालात की आपण मेल म्हणजे पुरुष असेल तर मेल आणि स्त्री असेल तर फिमेल एफ असं त्या स्क्वेअरमध्ये टाकतो. तसंच प्रश्न अगदी प्राथमिक शाळेत असताना पण आपल्याला होता, लिंग ओळखा वगैरे. त्यामुळे आपल्याला तर ते माहिती आहे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. पण अजून सुद्धा आपल्याला स्त्री पुरुष समानता हे का जाणून घेणं आवश्यक आहे, का जाणून घेतलं पाहिजे, हा एक प्रश्न आहे मला की आपण अजून का शिकलं पाहिजे त्याच्या संदर्भातलं. ह्या प्रश्नाचं उत्तर मला जरा विस्ताराने द्यावं लागेल. अच्छा. आपल्याला का जाणून घ्यायला पाहिजे लिंग आणि लिंगभाव या गोष्टीचं कारण असं की आता आपण मानवी संस्कृतीच्या खूप पुढच्या टप्प्यात आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आपल्याला घटनेने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही अगदी समान अधिकार दिलेले आहेत, आणि तरीसुद्धा वास्तवात मात्र अजूनही स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागतं. अजूनही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं जातं. अजूनही स्त्री पुरुष विषमता आपल्याला अगदी घराबाहेर, राजकीय व्यवस्थांमध्ये, सामाजिक यंत्रणांमध्ये सगळीकडे दिसते. आणि त्यासाठी आपलं सतत त्याच्या विरोधात एक आवाज आपण उठवत असतो. आणि म्हणून तर आपण स्त्रीमुक्ती संघटना हेच काम करते की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क, समान संधी यांचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की मग नक्की ही विषमता का आहे. स्त्री आणि पुरुष जर दोघेही समान आहेत कायद्याने आणि जीवशास्त्रीयदृष्ट्या सुद्धा त्यांच्या दर्जात जर काही फरक नाही, तर मग प्रत्यक्षात स्त्रियांना सारखं दुय्यमत्व का सहन करावं लागतं. आणि ते दूर करायचं असेल तर नक्की स्त्रियांनी आणि समाजाने या दोन्ही पातळीवरती काय केलं पाहिजे हे जर आपल्याला नीटपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लिंग आणि लिंगभाव या दोन गोष्टी वेगळ्या कशा आहेत हे समजून घ्यावं लागेल. आणि त्याच वेळी ही विषमता का निर्माण झाली, ती का इतकी शतकं रुजली आहे, आणि ती दूर करायसाठी विषमता आपल्याला काय केलं पाहिजे हे सगळं आपल्याला नीट विचारपूर्वक करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे. अच्छा, त्याच्यामागचं हे कारण आहे. तर मला वाटलं की लहानपणापासून आपण शिकतोय आणि तरी सुद्धा आता नव्यानं अजून काय माहिती करून घ्यायची. पण माझा अजून एक करुणाताई असा प्रश्न आहे की खूप वेळेला आपण काही घटना घडल्या की त्याला काही ऐतिहासिक इतिहास आहे का वगैरे असं काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तर या पाठीमागे पण काही ऐतिहासिक कारणं, मागच्या पिढीची काही कारणं वगैरे असं काही आहे का? तर ते तुम्ही सांगाल मला जरा. हो, अगदी. आणि ते सांगताना मला खूप सविस्तर सांगावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं अगदी संयमाने ते सगळं नीट समजून घ्यावं लागणार आहे. मी आधी म्हटलं तसं लिंग किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण सेक्स म्हणतो ही गोष्ट आहे, ही जीवशास्त्रीय गोष्ट आहे. म्हणजे प्राणी जगतामध्ये प्राणी नर तरी असतो किंवा मादी तरी असते, त्याला आपण म्हणतो सेक्स किंवा लिंग. आता मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे. त्यामुळे मनुष्यामध्ये सुद्धा जेव्हा मनुष्याचं बाळ जन्माला येतं तेव्हा ते पुल्लिंगी असतं, त्याला आपण म्हणतो पुरुष, आणि स्त्रीलिंगी असेल तर त्याला आपण म्हणतो मुलगी जन्माला आली. म्हणजेच प्राण्याच्या पोटामध्ये पुनरुत्पत्तीशी संबंधित कोणते अवयव आहेत
त्याच्यावरनं त्याचं लिंग ठरतं. आता मनुष्य प्राण्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर गर्भाशय असेल त्या बाळाच्या पोटामध्ये, अंडाशय असेल, बीजनलिका असेल, तिला योनी असेल, तिच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात का होईना पण स्तन असतील, तर आपण म्हणतो की मुलगी जन्माला आली, तिचं लिंग आहे स्त्रीलिंग. या उलट जर मनुष्याच्या बाळाला शिश्न असेल, वृषण असतील, त्याला योनिमार्ग नसेल, तर आपण म्हणतो की हे बाळ पुल्लिंगी आहे. म्हणजेच लिंग ही एक जीवशास्त्रीय गोष्ट आहे आणि ती मनुष्यासकट सर्वच प्राणीमात्रात, विशेषतः करून सस्तन प्राणी आपण ज्यांना म्हणतो त्याच्यात अगदी ठळकपणे आपल्याला दिसते. मग तिथे चर्चेचा प्रश्नच येत नाही, कारण की निसर्गामध्ये स्त्रीलिंग दुय्यम, पुल्लिंग जास्त श्रेष्ठ असं निसर्ग फरक करत नाही. निसर्गाला दोन्ही समान आहेत आणि म्हणूनच आपण बघतो की असं कुत्र्यांच्या जगात असं आहे का की कुत्रा फार जोर करतोय कुत्रीवरती, किंवा एखाद्या कुत्रीला 3 पुल्लिंगी पिल्लं झाली आणि 4 स्त्रीलिंगी पिल्लं झाली म्हणून कुत्री खूप दुःखी आहे, असं काही होत नाही. पण आपल्या माणसाच्या जगात मात्र एखाद्या बाईला सलग 2दा मुली झाल्या की सगळं कुटुंब एकदम दुःखी होतं. म्हणजेच हा झाला लिंगभाव. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग या जीवशास्त्रीय गोष्टीशी निगडीत बाकी सुख दुःख अपेक्षा, श्रेष्ठत्वाची भावना, दुय्यमत्वाची भावना, त्यानुसार निर्बंध किंवा कुणाला तरी सवलती, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याला आपण म्हणतो की लिंगभाव. आणि तो प्राण्यांमध्ये नसतो. आणि म्हणून आपल्याला असं कधी दिसत नाही की बोक्याने मांजरीकडनं हुंडा घेतलाय, 4 उंदीर हुंडा घेतला, असं काही दिसतं का? असं आपल्याला दिसत नाही. किंवा पिल्लांमध्ये सगळ्या मांजरीच झाल्या म्हणून बोका चिडलाय, असं काही आपल्याला कधी दिसत नाही. पण हे सगळं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी जीवशास्त्राची दृष्टी शी चांगलं वाईट, चूक बरोबर, आनंददायी दुःखदायी, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या फक्त मनुष्य जगतामध्ये निगडीत आहेत आणि म्हणून आपल्याला लिंगभावाचा विचार करावा लागतो. आता तुझा प्रश्न असा होता की याला काही ऐतिहासिक कारण आहे का? तर ते खूपच मोठा इतिहास आहे. आणि आता आपण थोडासा तो समजून घेऊया. मी तो जास्तीत जास्त सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा हे समजून घेण्यासाठी ना जरा शांतपणे थोडासा संयम राखून आपल्याला ते सगळं ऐकायला पाहिजे. जर एखादी संकल्पना तुला असं वाटलं की ही क्लिष्ट आहे तर तू ती जरूर मला थांबव आणि विचार. आता आपला प्रश्न असा आहे की हा नक्की लिंगभाव कसा सुरू झाला माणसाच्या जगात, की पुरुष हा श्रेष्ठ आहे आणि बाई ही दुय्यम, हा विचार का रुजला? आणि तो रुजला म्हणजे फक्त भारतात, इथिओपिया किंवा अमेरिकेत रुजला असं नाही. पृथ्वी तलावरती आदिवासी समाज सोडल्यास जवळजवळ सर्व समाजांमध्ये पुरुष प्रधानता आणि स्त्रीचा दर्जा दुय्यम आहे. आता ह्याची कारणं शोधायला गेलो तर आपल्याला खूप शतकं मागे जावं लागेल, जवळजवळ 8-10 हजार वर्ष मागे जावं लागेल. त्यावेळीची समाजव्यवस्था कशी होती? तर त्यावेळी समाजामध्ये देश असे नव्हते, राष्ट्र ही संकल्पना नव्हती, विवाह ही संस्था नव्हती, एवढंच काय पण खाजगी मालमत्ता हा प्रकार नव्हता. मग त्यावेळी लोक कशी राहत होती? त्यावेळी समाज असे छोटे 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 समूह करून राहत होते, त्याला आपण टोळी जीवन असं म्हणतो. आणि ही टोळी कशी राहायची? तर ही टोळी, या टोळीमध्ये स्त्री पुरुष सगळे एकत्र राहायचे, पण कुणी कुणाचा नवरा होता आणि या स्त्रीवरती या पुरुषाचा हक्क आहे असं समजलं जात नव्हतं. सगळे स्त्री पुरुष एकत्र राहायचे, एकत्रितपणे काम करायचे. त्या टोळीमध्ये स्त्री पुरुष संबंधांमधनं जी मुलं जन्माला यायची ती सगळी मुलं ही त्या टोळीची समजली जायची, टोळीच्या मालकीची समजली जायची. त्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा ही भावना नव्हती की हे माझं पोटचं पोर आहे, हे माझं नाही आहे, हे दुसऱ्या बाईचं आहे, अशी भावना होती. म्हणजे आज हत्तींमध्ये कसं असतं, हत्तींच्या कळपांमध्ये जी काय पिल्लं होती ती त्या कळपाची असतात आणि सर्व हत्ती हे छोट्या पिल्लांची काळजी घेतात. तसंच खरंच फार छान सौहार्दाचं वातावरण हे माणसांच्या टोळ्यांमध्ये होतं, कारण की तोपर्यंत ही माझी बायको, हा माझ्या हक्काचा बॉयफ्रेंड वगैरे अशा काही कल्पना त्यावेळी नव्हत्या. आणि त्यावेळी पोषण करते ही स्त्री होती. आपण आजकाल म्हणतो की कर्ता पुरुष, पण खरं तर त्या काळामध्ये पोषण करते ही खरी स्त्री होती. त्याचं कारण असं होतं की शेतीची कला अवगत नव्हती, त्यामुळे पावसाच्या पाण्यावरती निसर्गतः जे आजूबाजूला पिकतंय तेच वेचायचं, त्यातलं जे खाण्यायोग्य आहे ते आपल्या पिल्लांना भरवायचं, हे सगळं काम मुख्यत्वे स्त्रिया करत होत्या.
आणि म्हणून स्त्रीला फार मानाचं स्थान होतं, कारण की स्त्री ही पोषण करते होती. हं? आणि याचं कारण अजून शेतीचाच शोध लागलेला नव्हता, शेतीचं तंत्र अजून विकसित झालेलं नव्हतं. पण मग हळूहळू झालं काय की जसजसा टोळीचा आकार वाढायला लागला तसतशा त्या टोळ्या फुटतात. अच्छा. हं? त्या फुटायला लागल्या. मग 2 टोळ्या फुटल्यानंतर त्याच्या 2च्या 4, 4च्या 5 झाल्या की अर्थातच आपसामध्ये कधी देवघेवीचे चांगले संबंध होतात, कधी अन्नावरनं भांडणं सुरू होतात. आणि तेच तसं त्यावेळी सुद्धा झालं. आता गंमत अशी झाली की एखाद्या टोळीच्या अवतीभोवती जर खूप वनस्पतींसाठी पोषक वातावरण असेल तर तिथे जरा जास्त उगवायचं. मग तिथल्या बायका जास्त ते पीक उचलायच्या, घ्यायच्या. त्यांच्या टोळीला भरवून जे काय उरेल ते आजूबाजूच्या टोळ्यांना द्यायच्या. म्हणजे जी काय देवाणघेवाण होती ना ती ही बायकांमध्ये होती. त्यामुळे एका प्रकारे म्हणजे माझ्या परसामध्ये किंवा माझ्या अंगणामध्ये जास्त मला मासे डबक्यामध्ये मिळाले तर मी ते मासे तुला देते आणि तुझ्या टोळीच्या भोवती जास्त वनस्पती काहीतरी उपयुक्त उगवली आहे ती तू मला दे. अशा प्रकारचा एक प्राथमिक स्वरूपाची देवघेव किंवा वाणिज्य व्यवहार हा खरं वाणिज्य व्यवहारच आहे ना, की माझ्याकडचे मासे मी तुला देते आणि तुझ्याकडची खाण्यायोग्य वनस्पती तू मला दे. हा वाणिज्य व्यवहार सुद्धा स्त्रियांमध्ये असायचा. त्यामुळे एक प्रकारे वाणिज्य व्यवहाराच्या नाड्या सुद्धा स्त्रीच्या हातात होत्या. त्यामुळे स्त्रीला खूप मान होता. ओके. मग पुरुष काय करायचे? पुरुष काय नुसते बसून बायकांनी गोळा केलेलं खायचे का? तर तसं नाही. पुरुष शिकारीला जायचे. पण शिकारीला जाणं हा खूप धोकादायक असा हे होता. कारण की जर 50 पुरुष टोळीमधले शिकारीला गेले तर परत कदाचित 48च यायचे. ओके. कधी कधी 30च यायचे. दुसरं असं होतं की शिकार हा थोडासा नशिबाचा योगायोगाचा भाग असायचा. की एखाद दिवशी खूप शिकार मिळायची ती सगळ्या टोळीला पुरायची. एखाद दिवशी 3-3 दिवस पुरुष गेलेत पण काहीच न घेता परत आले किंवा अगदी थोडंसंच काहीतरी घेऊन परत आले असं व्हायचं. त्यामुळे पुरुषांनी जे शिकार करून मिळवून आणलेलं खाद्य आहे ना ते खरं तर तसं टोळीला बेभरोशाचं वाटायचं. त्यामुळे खरा भरोसा कोणावरती होता तर स्त्रियांवरती, की आधीभोवती पिकलेलं जे काय असेल ते करायचं. दुसरं असं होतं की स्त्रिया इतक्या आता निसर्गावरती अवलंबून नाही राहायला लागल्या. कारण त्यांना कळलं की अरे मागच्या वर्षी जे मी खाल्लं होतं आणि मुलांनी बिया फेकल्या होत्या त्याच्यातूनच पुन्हा ते नवीन उगवलंय. ओके. म्हणजे स्त्रियांना कळायला लागलं की अरे आपण उगवू शकतो. अच्छा. आणि मग त्या शहाण्या झाल्या. त्यांनी आपल्या झोपडीभोवती आपल्या टोळीभोवती जी जागा होती त्याच्यात अनुभवाने आपल्याला उपयुक्त असं खाद्य पिकवायला सुरुवात केली. आणि म्हणून शेतीचा उगमाचं श्रेय हे स्त्रीला जातं. म्हणजे तुम्ही बघा हवं स्त्रीचा दर्जा का चांगला होता? कारण ती पोषण करते होती, ती अन्न निर्माण करणारी होती, ती अन्न देणारी होती. नंतर जे अतिरिक्त अन्न आहे त्या बदल्यात दुसऱ्या टोळीकडनं काहीतरी उपयुक्त घेऊन येणारी ती व्यापारी पण होती. प्राथमिक स्वरूपातली असेल पण ती हे सगळं करत होती. आणि त्यामुळे तिचा दर्जा कुटुंबामध्ये खूप महत्त्वाचा होता. पुरुष होता तो क्वचित कधीतरी काहीतरी छान शिकार करून आणणारा होता. पण प्रत्यक्षात सगळं स्त्रीच्या जीवावरती ती टोळी रोजची आपली गरजा भागवत होती. पण तरी सुद्धा आता करुणाताई तुम्ही सांगितलं की ती परसबागेमध्ये काम करायची, जे काही धान्य आहे ते कसं पिकवलं जाईल वगैरे शेतीचा शोध तुम्ही जे प्रमाणे सांगितलं ते शक्यतो बहुतेक स्त्रियांनीच लावलेला आहे अजूनही. आणि ते करताना आपल्याला परसबागेमध्ये इंटरेस्टेड जास्त स्त्रिया दिसतात. म्हणजे पोषण करती स्त्री होती ऐतिहासिक बाजू जर आपण ऐकून घेतली तर. पण मग नक्की काय झालं म्हणजे काय होतं म्हणून तिला दुय्यम स्थान दिलं जातंय? आता ही जी प्रक्रिया आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की स्त्रीचा दर्जा कसा चांगला होता कुटुंबामध्ये. पण मग हळूहळू व्हायला असं लागलं की जसा स्त्रीला शोध लागला की बियांची रोपं होतात, त्यांचीच आपण उपज करू शकतो, मग त्याच्यातनं फळं मिळतात, त्यांच्या पुन्हा बिया टाकल्या किंवा तीच रोपं पुन्हा पेरली की आपल्याला पुन्हा अन्न मिळतं. म्हणजे हा शेतीचा शोध सुरू झाला तो अर्थात पुरुषाला पण कळायचा. ओके. मग जसा टोळ्यांचा आकार वाढायला लागला आणि परसाभोवतीची जागा आहे ना ती पुरेशी झाली त्या टोळीला. त्यावेळी मग पुरुषांनी काय केलं की अरे आता आपल्याला कळलं की अन्न कसं निर्माण करायचं असतं. हां, मग त्यांनी काय करायला सुरुवात केली की टोळीपासून जरा लांब जायला लागले ते आणि जंगल तोड करून किंवा एखादं जर वाळवंट असेल तर तिथे पेरणायोग्य जमीन तयार करून तिथे ते मोठ्या प्रमाणावरती शेती सुरू केली त्यांनी, की जेणेकरून टोळीला ते अन्न पुरू शकेल. आता गंमत अशी झाली की ही खरं तर बीजं आहेत स्त्रीच्या
दुय्यमीकरणाची. ओके. कारण की जशी शेत जमीन तिच्या झोपडीपासून लांब जायला लागली तसं तिचं त्या शेतीवरचं नियंत्रण सुटलं. हं? एक तर काय व्हायचं की पुरुष पुरुष एकत्र जाऊन ते सगळं करायला लागले. हं? दुसरं असं की तुम्ही एक बघा की त्यावेळी स्त्री गरोदर तरी असायची, तान्ह्या बाळाला दूध तरी पाजत असायची, किंवा तिच्या अवतीभोवती असं बोटाला एक मूल 3-4 वर्षाचं, छातीवरती दूध पिणारं 1.5-2 वर्षाचं मूल आणि पोटात पुन्हा 2 महिन्याचं बाळ. कारण की त्यावेळी माणसाला मुलं होतात कशी हे माहीत नव्हतं. मुलं होतात कशी हे माहीत नसल्यामुळे अर्थातच मुलं होऊ कशी नाही द्यायची हे पण माहीत नव्हतं. आता ह्याचा थेट परिणाम कसा झाला तिच्या शेतीच्या नियंत्रणावर, की जी बाई 9 महिन्याची पोटुशी आहे आणि जिच्या आगेमागे 3-4 वर्षाची 2 मुलं नाचत आहेत, ती स्वतःची झोपडी सोडून फार लांब जाऊ शकेल का शेती करायला? नाही. आणि टोळ्यांमधल्या बहुतेक सगळ्या बायकांची हीच अवस्था असायची. हा, त्यामुळे शेती पुरुषांच्या हातात गेली. ती तिच्या झोपडीपासनं लांब गेली. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माणूस खूप हुशार प्राणी, तो अनुभवातनं शिकतो, तो प्रयोग करून बघतो. पुरुष जसे लांब जाऊन शेती करायला लागले ना तसेच ते प्रयोग पण करायला लागले. की ही शेती सुकर कशी होईल, ह्याच्यातनं अवघड काम आहे ते काम करून घेण्यासाठी मी काहीतरी आयुध तयार करू शकेन का, किंवा मी आणखीन त्याला काही घालू शकेन का की जेणेकरून ती उपज जास्त वाढेल. हे सगळे प्रयोग पुरुषांनी सुरू केले. हे प्रयोग कुठे सुरू झाले? स्त्रीच्या झोपडीपासून लांब. म्हणजेच नवीन ज्ञान. आत्ता आपल्याला ते प्राथमिक वाटेल पण त्यावेळच्या माणसाच्या दृष्टीने हे सगळं नवीन ज्ञान होतं. आणि या नवीन ज्ञानाची निर्मिती बाईच्या परोक्ष म्हणजे तिच्या नजरेआड, तिच्यापासून लांब आणि पुरुषांमध्ये सुरू झाली. म्हणजे बघा तो धागा कसा आहे की आज सुद्धा नवीन संशोधन बाईपर्यंत पटकन येतं का? नाही. घरात इंटरनेट आधी पुरुष आणतो मग बाई ते शिकते. बरोबर आहे? बरोबर. तसंच त्या काळी व्हायला लागलं की पुरुषांनी जे शेतीतले प्रयोग केले, काय जी प्राथमिक स्वरूपाची आयुधं निर्माण केली, ही सगळी पुरुषांमध्ये राहिली, बाई त्याच्यापासून अनभिज्ञ राहिली. आणि म्हणून हळूहळू जरी तिला शेतीचा शोध लागला असला ना तरी शेती विकसित करण्यावरचं तिचं नियंत्रण संपलं. बरोबर. ते विकसित केलं सगळं पुरुषांनी. हा, आणि त्यामुळे अर्थातच तो तांत्रिकदृष्ट्या तिच्यापेक्षा प्रगत झाला. ती थोडीशी ज्ञानामध्ये त्याच्यापासून मागे राहू लागली. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जेव्हा शेतीतनं तिच्यापेक्षा जास्त पुरुष निर्माण करायला लागला आणि मग त्याला जेव्हा तंत्र अवगत झालं तेव्हा खूप उपज निर्माण झाली. धान्य निर्मिती त्याच्या टोळीपेक्षा गरजेपेक्षा जास्त निर्माण झाली. आपल्याकडे जेव्हा जास्त निर्माण होतं तेव्हा ते स्वाभाविकपणे आपण ते दुसऱ्याला देतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडे जे नाही ते आपण घेतो. मग आता पुरुषांनी काय करायला सुरुवात केली की हे धान्य जे आहे ते मला आता माझ्या टोळीच्या गरजेपेक्षा जास्त आहे, मग मी ते दुसऱ्या टोळीला विकतो. कदाचित माझ्याकडे आंबा खूप पिकतोय पण माझ्याकडे तांदूळ येत नाही, मग मी तांदूळ दुसऱ्या टोळीकडनं घेईन. मी आत्ताच्या भाषेत सांगते, अर्थात त्यावेळी आंबाही नसेल, कदाचित तांदूळ पण असे नसतील. पण त्यामुळे एका टोळीने स्वतःकडे जास्त झालेलं धान्य दुसऱ्या टोळीला द्यायला सुरुवात केली, त्याच्याकडनं स्वतःच्या गरजेच्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली. हा वाणिज्य व्यापार आता कुणामध्ये सुरू झाला? स्त्रियांमध्ये नाही, हा पुरुषांमध्ये सुरू झाला. म्हणजेच वाणिज्य व्यवहाराच्या नाड्या पुरुषांकडे गेल्या. हे अगदी हळूहळू घडलंय बरं का. बरोबर. म्हणजे सुरुवातीला जिथून धान्य निर्मिती होते किंवा जिथून संपत्ती एक प्रकारची निर्माण होते ते संपत्तीचं साधन स्त्रीपासून लांब गेलं. त्याच्यानंतर ती संपत्ती निर्माण होण्याचं जे ज्ञान असतं ते ज्ञान जास्त विकसित व्हायला लागलं. त्याच्यापासून ती अनभिज्ञ राहायला लागली तंत्रज्ञानापासून. नंतर संपत्ती निर्माणातनं जो वाणिज्य व्यवहार सुरू होतो तो पुरुषांमध्ये सुरू झाला. बायका त्याच्यापासून दूर गेल्या. बायका अजूनही टोपल्या विण, बांबू विण असं काहीतरी करत असतील पण ते प्रमाण खूप कमी आणि तुलनेने पुरुषांमधलं जे ही देवाणघेवाण होती त्याचं प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे हळूहळू पोषण करती हा जो दर्जा स्त्रीचा होता तो कमी झाला आणि जो भरवतो, जो खाऊ घालतो त्याचा दर्जा नेहमीच जास्त. ज्याच्याकडे ज्ञान असतं, तंत्रज्ञान असतं, तो नेहमीच
वरचढ ठरतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे वाणिज्य व्यवहार असतो त्याच्याकडे आर्थिक दाड्या जातात. आणि चौथी गोष्ट म्हणजे पुरुषाला मूल होत नव्हतं, पुरुष मोकळा राहिला दूरवर संचार करायसाठी, बाईला सतत मुलं होत होती. स्त्रियांचं त्या काळचं आयुष्य म्हणजे एक गरोदरपण, बाळंतपण, स्तनपान, गरोदरपण, बाळंतपण, स्तनपान या चक्रात अडकलेलं होतं. त्या चक्रात ती जी अडकली त्यामुळे तिच्या लांब जाण्याच्या संचारावरती मर्यादा आल्या. तिचं ज्ञानार्जन, तंत्रज्ञानाची ओळख संपुष्टात आली. तिच्याकडचे वाणिज्य व्यवहाराचे अधिकार सगळे निघून गेले आणि त्यामुळे तिचा दर्जा त्या टोळीमध्ये घसरला. एवढं सगळं ते ऐतिहासिक कारण आहे की ज्याच्यामुळे स्त्रीचा दर्जा घसरला. आता आपण म्हणतो की ती जन्म देणारी होती, अरे पण जन्म देणारी आहे याचं महत्त्व कोणाला आहे? आजच्या समाजाला आहे की जेव्हा समाजात एक नाही तर 2 मुलं असतात आणि मग त्यावेळी स्त्रीच्या पुनरुत्पादन क्षमतेचं कौतुक असतं. पण जर बाईला 10 मुलं होत असतील आणि ती 10 मुलं ह्या खायला कहार वाटत असतील, तो भार वाटत असेल टोळीला, तर तिच्या पुनरुत्पादनाचं तरी काय महत्त्व असणार? बरोबर आहे, काहीच महत्त्व नाही. आणि म्हणून तिचा दर्जा घसरला. आता तिचा दर्जा आणखीन घसरला, तिच्यावर आणखीन निर्बंध आले ना, त्याला आणखीन एक मोठं कारण आहे. पण ते मी सांगेनच अवघानी. पण हे जे काय सांगितलं आहे त्यावरती काही असं वाटतंय का की एखादी कल्पना अस्पष्ट आहे, त्याच्याविषयी जरा जास्त सांगायला पाहिजे तर आपण बोलूया, नाहीतर मग आता जे काही तुम्ही सांगितलं त्याच्यावरून एकंदरीत माझ्या आता लक्षात आलंय की हो, पोषण करती तर बाई होती. इतिहासकालीन जर आपण विचार केला, जी तुम्ही माहिती सांगितली, बाईनी शोध लावला की कुठलं काही धान्य निघू शकतं काय सगळं. पण एक गोष्ट अशी लक्षात आली की घराच्या आजूबाजूला जे काही गोष्टी घडत होत्या तिथे बाईचं थोडंसं वर्चस्व ऐतिहासिक काळात होतं. पण जसं ते लांब गेलं घरापासून तसं तिचा दर्जा मात्र दुय्यम होत गेला. म्हणजे हेच कारण खरं तर मूळ कारण आहे की बाई कशी दुरावत गेलेली आहे, तिला कसा दुय्यम दर्जा मिळालाय. ओके, म्हणजे ते पडसाद अजूनही आपल्याला उमटत आहेत आणि ते अजूनही दिसत आहेत तेवढे वेगवेगळ्या फील्डमध्ये. हे एक सुरुवातीचं फील्ड आहे, पण आपण मध्ययुगीन कालाचा विचार केला तर तिथे पण तशाच गोष्टी काही घडलेल्या अजूनही दिसत आहेत. हो, बरं. आता दर्जा घसरण्याचं आणि तिच्यावरती प्रचंड बंधनं येण्याचं दुसरं कारण आहे तेही खरं तर शेती, अतिरिक्त उत्पादन, त्याच्यावरती पुरुषाचा हक्क ह्याच्याशीच निगडीत आहे. पण ते पण आपण जरा समजून घेऊया, कारण ते फार नाजूक प्रकरण आहे. बरं. आता आपण हे सांगितलं की पुरुषांनी घरापासून लांब जाऊन शेती मोठ्या प्रमाणावर सुरू केली, तंत्र अवगत केलं त्याच्यासाठीचं, त्याच्यावरती संशोधन केलं, प्रयोग केले, अवजारं निर्माण केली. आता त्याच्यामुळे आणि खूप पुरुष एकत्र शेती करायला लागले. जेव्हा मला खूप शेतीसाठी मी खूप जमीन बळकावली, पण माझ्या टोळीमध्ये पुरुष कमी आहेत, तेव्हा पुरुषांनी दुसऱ्या टोळ्यांवरती आक्रमण करून त्या पुरुषांना वश करून त्यांना गुलाम करून माझ्या शेतीवरती त्यांना काम करायला लावायला सुरुवात केली. म्हणजे मालक नोकर हे एक द्वैत आतापर्यंत जे नव्हतं ते सुद्धा पुरुषांनी हळूहळू सुरू केलं. आणि त्याच्या परिणामी झालं असं की अतिरिक्त उत्पादन सुरू झालं. अच्छा, तुम्हाला माहित आहे की ही सृष्टी विपुलाच सृष्टी आहे. बरं, थोडं जरी पेरलं तरी खूप देतं. म्हणजे आज शेतकऱ्यांची दुरवस्था पाहून आपल्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही, पण ही वसुंधरा थोडे श्रम केले की मुबलक देते. अच्छा. आणि जेव्हा अतिरिक्त उत्पादन सुरू झालं शेतीमधनं त्यावेळी त्या पुरुषाला असं वाटायला लागलं, त्या पुरुषांना, की माझ्या श्रमातनं झालेलं हे अतिरिक्त उत्पादन आहे. ओके, आम्ही याच्यावरती कष्ट केलेले आहेत, आम्ही ही जमीन सपाट केली, शेतीचे नाना प्रयोग केले, पाणी आणलं, शिंपण केलं आणि त्याच्यातनं हे धान्य उत्पादन झालेलं आहे आणि हे अतिरिक्त झालं आहे. मग त्याच्यावरती माझी मालकी आहे, मालकीची भावना सुरू झाली. ती आधी अर्थातच पुरुषाच्या मनात आली, कारण की पुरुषांनी केलेल्या शेतीमधनंच इतकं अतिरिक्त उत्पादन यायचं. बाई झोपडीभोवती निर्माण करायची तेव्हा एवढं अतिरिक्त उत्पादनच यायचं नाही, तेव्हा हे माझं आहे, आता उरल्यानंतर मलाच मिळालं पाहिजे, ही भावना स्त्रीमध्ये नव्हती. पण पुरुषांमध्ये ती भावना निर्माण झाली, कारण की
तो जी शेती करत होता त्याच्यात अतिरिक्त उत्पादन आलं. आता गंमत अशी असते की जेव्हा अतिरिक्त उत्पादन होतं ना त्यावेळी मग हे माझ्या मालकीचाही भावना पण तयार होतं. ओके. आणि ही माझ्या जर मालकीचं असेल तर मी ह्याचा विनियोग करणार, हा अधिकार दुसऱ्या कुणाला नाही, ही स्वामित्व भावना पण पुरुषांमध्ये निर्माण झाली. आणि तिसरी आणखीन धोकादायक गोष्ट अशी झाली की हे जर माझ्या कष्टांनी निर्माण झालेलं आहे तर मग मी मेल्यानंतर ह्याची मालकी कुणाकडे जाणार, ही भावना पुरुषांमध्ये निर्माण झाली. की ठीक आहे, मी हयात असेपर्यंत मी हे विकेन, याच्या बदल्यात मी दुसऱ्या कुणाला तरी काहीतरी वेगळं घेईन वगैरे, पण मी मेल्यानंतर मग हे माझ्याचकडे राहायला पाहिजे, माझ्या वारसाकडे राहायला पाहिजे. ही जाणीव पहिल्यांदा अतिरिक्त उत्पादन निर्माण झाल्यामुळे निर्माण झाली. मग वारस कोण, तर मला शेतीला कोण जास्त उपयोगी पडतो, पुरुषच, मुलगा मुलगा उपयोगी उपयोगी पडतो. मग मला माझ्या वारसाकडे जायचं असेल तर मग तो वारस मुलगा हवा. अच्छा. बरं, आता मुलगा हवा हे ठीक आहे, टोळीत काय मुलगे नव्हते का, टोळीत जसे मुली जन्माला यायचे तसे मुलगे पण जन्माला यायचे. पण असं असतं की समजा 25 पुरुषांनी एखाद्या टोळीची शेती केली, हां, त्यातले 2-3च पुरुष सशक्त आहेत, बलवान आहेत, बुद्धिवान आहेत, त्यांनी काहीतरी जास्त श्रम केले, जास्त बुद्धी लागली आहे. काही पुरुष आजारी आहेत, काही लवकर मरून गेले, काही थोडेसे बुद्धीने कमी होते, काहींमध्ये कर्तृत्व कमी होतं, कमकुवत होते. मग जे काही 3-4 पुरुष असतील त्यांना स्वाभाविकपणे असं वाटायला लागलं की हे अतिरिक्त उत्पादन आमच्यानंतर आमच्या मुलग्यांना गेलं पाहिजे. पण माझा मुलगा, हा मुलगा माझा हे कसं कळणार. बरोबर. हा खूपच मोठा मूलभूत प्रश्न टोळीमध्ये होता. टोळीमध्ये जर सगळ्या स्त्री पुरुषांचे मुक्त संबंध होते, मुक्त याचा अर्थ कुणीही मनात येईल तेव्हा वाटेल तसं स्वैराचार करत होता असं नाही आहे, पण जिला जो पुरुष आवडतो किंवा ज्या पुरुषाला जी स्त्री जिथपर्यंत आवडते तिथपर्यंत त्यांच्यामध्ये मुक्त लैंगिक संबंध होते. आणि मुक्त लैंगिक संबंध असल्यानंतर अर्थातच त्यामुळे बलात्कार नव्हते, छेडछाड नव्हते, कारण की जो तो स्वेच्छेनुसार आपल्या लैंगिक उर्मी पूर्ण करण्यास मुक्त होता. पण जेव्हा असे मुक्त संबंध असतात एखाद्या टोळीमध्ये त्यावेळी त्या बाईच्या पोटी जन्माला आलेला मुलगा माझाच हे कसं कळणार. हो बरोबर, ते कळायला मार्गच नाहीये. नाहीये. पण मग जर माझी अशी इच्छा असेल की मी निर्माण केलेला अतिरिक्त संपत्ती, मग ती धान्याच्या स्वरूपात का असेना, ही माझ्याच मुलाकडे जायला पाहिजे असं मला वाटत असेल तर मग ज्या स्त्रीबरोबर मी संग करतोय त्या स्त्रीच्या पोटातला मुलगा किंवा मुलगी माझीच आहे हे मला कळायलाच पाहिजे. पण ते कळायचं कसं, ते कळायला एकमेव मार्ग आहे, मी ज्या स्त्रीबरोबर संग करतोय त्या स्त्रीने दुसऱ्या कुठच्याही पुरुषाबरोबर संग नाही केला पाहिजे. तरच मला खात्री राहणार की या बाईच्या पोटातलं मूल हे माझंच आहे. तुम्ही बघा हे काय आहे, अधिकार आले, परत अधिकार आले, लैंगिक अधिकाराचा बाईच्या संकोच झाला. आणि मुख्य म्हणजे मी ज्या स्त्रीबरोबर संग करतोय त्या स्त्रीने दुसऱ्या कुणाशीही संग करायचा नाही. ही विवाह संस्थेची सुरुवात नाहीये का. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. आज विवाहात काय असतं, विवाहात हाच करार असतो, तुम्ही तोंडाने बोलात हो नका बोलू, पण एकदा एका स्त्रीचं आणि पुरुषाचं लग्न झालं की त्या स्त्रीनी दुसरीकडे कुठेही लैंगिक स्वातंत्र्य घ्यायचं नसतं. पुरुष घेऊ शकतो, तेही समाजाला मान्य नाहीये तसं, तोही कराराचा भंगच आहे, पण पुरुष मुभा घेतो पुरुष प्रधानतेची आणि तो ठेवतो, पण तरी खरं समाजाला ते ग्राह्य वाटतच नाही. पण म्हणजे तुम्ही बघा की या बाईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलगा माझाच आहे मला कळावं ह्याच्यासाठी या बाईने दुसऱ्या कुठच्याही पुरुषाशी संग करायचा नाही असा निर्बंध टोळीतल्या स्त्रियांवरती घालायला सुरुवात झाली. त्याला आपण विवाह संस्थेची सुरुवात म्हणतो. म्हणजे कशी झाली, अतिरिक्त मालमत्तेचं उत्पादन सुरू झालं. ते उत्पादन सुरू झाल्यानंतर या उत्पादनावर माझी मालकी असली पाहिजे ही भावना, मालकी हक्काची भावना सुरू झाली. ती मालमत्ता माझ्याच वारशाकडे गेला पाहिजे हा अट्टहास सुरू झाला. आणि मग ज्या वारसाकडे ही संपत्ती जाईल तो वारस माझ्याच रक्तामासाचा, माझ्याच बीजापासून झाला पाहिजे अशी पुरुषात इच्छा निर्माण झाली. आणि मग त्या इच्छेमुळे स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा संकोच झाला. त्याला आपण विवाह संस्थेचं एक सुरुवातीचं बीज पडलं असं म्हणू शकतो. आता हे सगळं थोडंसं कळायला किचकट आहे का. नाही, कळतंय म्हणजे थोडं एका पाठोपाठ जर आपण सांगत गेलो ना
म्हणजे तर इतिहास तसा लक्षात येतो की कसं कसं सुरू झालेलं आहे, हा. बाईचं स्थान दुय्यम कसं होत गेलं, काही गोष्टी अधिकाराच्या कशा आल्या तिच्या वाट्याला हे पण हा. समजते. म्हणजे पुरुषाचे अधिकार कसे वाढत गेले आणि बाईच्या हातातनं आयुष्याच्या नाळ्या कशा निघून जायला लागल्या आणि त्याची परिणिती आणखीन गंभीर गोष्टी कशा झाली की तिच्यावरती निर्बंध आले हो. की तिने एकाच पुरुषाबरोबर संबंध करायचे, पाहिजे. दुसऱ्या कुठच्याही पुरुषाबरोबर ती संबंध ठेवू शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्या एवढ्यावरच नाही ते थांबलेलं. थांबा तुम्ही, दुय्यमत्वाची कहाणी आहे ना ती अशी अनेक शतकं सुरू झाली. हे काय फक्त 5-10 वर्षात झालेलं नाही. हळूहळू हळूहळू हे सगळं, ज्याला आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट मुरणे किंवा घट्ट होणे, बर्फ कसा साचत 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 तो घट्ट व्हायला लागतो, तसं ते घट्ट व्हायला लागलं. आता समजा ठीक आहे की पुरुषाला वारसा हवाच असा अट्टहास सुरू झाला की ही माझी संपत्ती जाण्यासाठी आणि माझ्या आवडीच्या स्त्रीकडनं मला आता तो वारस हवा, म्हणून जी काय प्राथमिक अवस्थेतली विवाह संस्था होती त्याच्यामध्ये पुरुषाचा वर्चस्व सुरू झाला. कारण की बाईला आता चॉईसच नाही ना, तिने कुणाबरोबर संघ करायचा. त्यामुळे मग पुरुषाला चॉईस, म्हणजे वरपक्षाचं अजूनही आपल्याकडे वर्चस्व असतं. म्हणजे आपण काही फार खूप काय पुढे आलेलं नाही आपण. तर त्यामुळे मग कुणी कुणाबरोबर नातेसंबंध ठेवायचे त्याच्यामध्ये पुरुषाकडे अधिकार गेले. बरोबर. आणि मग पुरुषाला जर वाटलं की नाही या स्त्रीपासून मला माझ्या वारस हवाय संपत्तीला, तर मग त्या स्त्रीला त्या पुरुषाबरोबर संग करणं भाग व्हायला लागलं. अजून सुद्धा आपल्याकडे मुलांनी होकार दिला की मुलीच्या होकाराचा फारसा विचार न करता लग्न लावली जातात. तुमच्या माझ्या घरात नसेल पण खूप ठिकाणी आपल्याला ते दिसतं. त्याच्यानंतर असं झालं की ठीक आहे की एखाद्या पुरुषाने स्त्री निवडली आणि तिच्या पोटी जो जन्माला येईल तो त्याच्याच रक्ताचा वारस असेल, हे सगळं खरं आहे. पण समजा जर तिला मुलंच नाही झालं तर असंही होऊ शकतं ना. बरोबर. आता गंमत अशी झाली की एखाद्या स्त्रीला मूलच नाही झालं तर पुरुषाला तर वारस हवाय स्वतःच्या संपत्तीला. मग पुरुष आणखीन एका स्त्रीबरोबर संग करू लागला. तिलाही समजा फक्त मुलीच झाल्या तर मग तिसऱ्या आणखीन एका स्त्रीबरोबर तो संग करू शकू लागला. म्हणजे जे बहुपत्नीत्व म्हणतो, म्हणजे मग बाईच्या आयुष्याला अर्थच नाही. हळूहळू हळूहळू ती इतकी दुय्यम झाली की तिला आवडो न आवडो पुरुषाबरोबर संग केला पाहिजे. तिला किती दुःख झालं तरी तो दुसरीकडे जाणार, तिसरीकडे जाणार, किंवा तिला मूल नाही झालं तर तिची उपेक्षा सुरू होणार. हे सगळं म्हणजे तिचा लैंगिक कोंडमारा सुरू झाला, तिचा भावनिक कोंडमारा सुरू झाला, तिचा बौद्धिक कोंडमारा सुरू झाला. कारण की तिला एवी तेवी जर फक्त झोपडीच सांभाळायची, मुलांनाच जन्म घालायचा आहे आणि वारसच द्यायचा आहे पुरुषाला, तर मग तिला शेती नाही कळली तरी कुठे बिघडलं, तिला वाणिज्य व्यवहार नाही समजले तरी कुठे बिघडलं, तिला मी काही नाही सांगितलं तरी कुठे बिघडलं. असं करत 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 तिला अक्षरशः वस्तू समान तिचा दर्जा व्हायला लागला. अर्थात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काही अगदी 100 वर्षात 50 वर्षात झालेलं नाही. शतकानुशतकं हळूहळू हळूहळू हे समाजामध्ये घडलंय. त्यामुळे तुम्हाला जर एका शतकात समाजाचं चित्र बघितलं तर वेगवेगळे टप्पे तुम्हाला दिसतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर महाभारत पाहिलं तर त्याच्यामध्ये पांडव हे उत्तरेकडचे ना, म्हणजे इंद्रप्रस्थ उत्तरेकडचे आहेत आणि उत्तरेकडे पुरुष प्रधानता लवकर आली, तुलनेने दक्षिणेकडे मातृसत्ताक होती. त्यामुळे दक्षिणेकडे मातृसत्ता आणि स्त्रीचा समान दर्जा टिकून होता. त्यामुळे महाभारतात असे संदर्भ आहेत की माद्री ही मद्र देशाची, म्हणजे मद्रासमधली आहे ना ती, दक्षिणेकडची आहे, आणि तिथे स्त्रीवरती एवढे निर्बंध नव्हते. त्यामुळे माद्री ही राजकन्या होती आणि तिचं जवळजवळ वयाच्या 22 का 23 वर्षापर्यंत तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिला पांडवांचं स्थळ आलं. बघा, त्या काळच्या भारतामध्ये उत्तरेकडे पांडव राज्यकर्ते आहेत आणि माद्रीच्या वडिलांची अशी इच्छा होती की हे मातब्बर राजघराणं आहे, तर इथे आपल्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे. आणि मग पिता माद्रीला म्हणतात की माद्री, अगं आता तुझ्या सवयी बदल, तू जे लैंगिक स्वातंत्र्य घेते, या शब्दात आहे की तुझे सखे, असं तुला सखे आहेत किंवा होते हे तुझ्या पांडवांना चालणार नाही. अच्छा. म्हणजे
तोपर्यंत उत्तरेकडे लग्नाच्या आधी स्त्रीनी कुमारिका असलं पाहिजे हे रुजलेलं होतं. या उलट मद्र देशामध्ये दक्षिणेकडे मात्र वयात आलेली मुलगी स्वेच्छेनुसार सखे ठेवू शकते, मित्रसंबंध लैंगिक संबंध करू शकते हे मान्य होतं. बरं. म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये असे टप्पे दिसून येतात. याच्यात मला आणखीन एक गोष्ट सुप्रिया सांगायची आहे की हे असं सगळं खूप पुरुषांनी मुद्दाम केलं, त्यांना बायकांविषयी राग होता म्हणून केलं, 2000 पुरुष एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलंय असं केलं पाहिजे असं नाहीये. बरोबर. असं नाहीये. हे इतिहासाच्या ओघामध्ये जशी जशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी जे योग्य सोयीस्कर वाटलं ना त्यानुसार हे घडत गेलेलं आहे. पण एकदा सत्ता आली आणि त्या सत्तेची सवय झाली की मग सोयीस्कर नियम बदलणं खूप जड जातं. आणि आज आपल्याला जो पुरुष प्रधानतेविरुद्ध लढा द्यावा लागतो त्यावेळी आपल्या हे लक्षात येतं की पुरुष सहजासहजी, सगळेच नाही, पुरुषही बदलायला लागलेत, अगदी. पण बरेच काही पुरुष सहजासहजी अधिकार स्वतःचे सोडायला तयार नसतात किंवा स्त्रीला तेच अधिकार द्यायला तयार नसतात. याचं कारण शतकानुशतकं त्यांच्यावरती हे संस्कार झालेले आहेत की पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री ही दुय्यम आहे. हे संस्कार बदलणं इतकं सोपं नाही आणि स्त्रियांवरती पण तेच संस्कार आहेत. त्यामुळे आता आपल्याला ते नैसर्गिक वाटायला लागलंय की पुरुष श्रेष्ठ आणि स्त्रीचं दुय्यम स्थान आहे. कितपत अवघड वाटतंय काय मला माहिती नाही, पण अवघड एखादा मुद्दा वाटत असेल तर जरूर सांगा, आपण पुन्हा त्याचं जरा स्पष्टीकरण देऊया. अगदी म्हणजे सहज समजेल असं तुम्ही सांगितलेली आहे सगळी माहिती. त्या अनुषंगाने कळलं की आता स्त्रियांना दुय्यम दर्जा मिळायला कशी कशी कारणं आणि त्यावेळीची परिस्थिती कारणीभूत होती आणि तसे ते बदल घडत गेले. पण अजूनही करुणाताई तसंच दिसतंय. जे काही समाजामध्ये बाहेर जे काही आपल्याला चित्र दिसतं ते फार काही बदलले असं नाही. म्हणजे कुठल्याही क्षेत्राचा विचार केला तर तिथे परत स्त्रीला दुय्यम स्थान हे दिसून येतच. अजून का बरं मग अशी विषमता आपल्याकडे दिसतीये? आपण बदलत गेलोय. आपण बघा ना, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण पण तसं वाढलेलं आहे. मग त्या प्रमाणात ह्या गोष्टी कमी का नाही झालेल्या? म्हणजे नाहीच दिसत आहेत तसं बघायला गेलं तर कमी. मी आधी म्हटलं तसं की शतकानुशतकाची जी व्यवस्था तयार झालेली असते ना ती अशी एकदम बदलणं शक्य नसतं. दुसरं असं आहे की पुरुष प्रधानता ही जी आहे ना ही महासत्ता आहे. ही जगभर आहे. म्हणजे आपण म्हणतो की रशिया हा महासत्ता होता, अमेरिका ही महासत्ता आहे आणि आता चीन ही महासत्ता होऊ बघती आहे. पण या महासत्ता अगदी छोट्या आहेत हो. रशियाने काय 60-70 वर्ष राज्य केलं, अमेरिकेने तेवढंच केलं, चीन आणखीन 50-60 वर्ष महासत्ता म्हणून टिकेल, हळूहळू ती लयाला जाईल. पण जगात एकच महासत्ता आहे ती म्हणजे पुरुषांची. पुरुष सत्ता ती इतक्या लवकर लयाला जात नाहीये, पण त्याला हादरे बसायला लागले. याचं कारण असं आहे की कुठलाही सत्ताधारी आहे ना तो पटकन सत्ता सोडायला तयार नसतो. पण सगळा दोष पुरुषांना नाही द्यायचा, कारण की स्त्रियांना सुद्धा ही महासत्ता आहे, त्याचा त्रास होतो, त्याचं दुःख होतं, पण स्त्रियांना स्वतः ती नैसर्गिक वाटते. त्यामुळे स्त्रियांच्या स्वतः लक्षात येत नाही की अरे मला इथे दुय्यम वागणूक मिळते, अरे मला हे अधिकार मी घेतले पाहिजे, ह्याच्यात गैर काही नाही, हे स्त्रियांच्या सुद्धा पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे त्या पण विरोध करू शकत नाही. दुसरं असं आहे की त्यांना कितीही दुःख झालं, त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तरी इतकी मोठी महासत्ता आहे तिला पटकन असं आव्हान देणं सोपं नाही. आपल्याला स्त्री चळवळीमुळे हे लक्षात येतं. बरोबर. आणखीन एक मुद्दा मला असा सांगावंसं वाटतो की हे इतकं का रुजलं आणि अजूनही का हे बदलत नाही आहे, ह्याचं कारण असं आहे की धर्म. तुम्ही म्हणाल की आता इथून धर्म कुठून आले, पण धर्म हा हे सगळ्यात जुनं आणि सगळ्यात प्रभावी असं प्रचार साधन आहे. आता आपण प्रत्येक गोष्टीचा दोष मीडियावरती देतो, पण धर्म हा केवढा मोठी मीडिया आहे. आणि तुम्ही कोणताही धर्म घ्या, इस्लाम घ्या, ख्रिश्चॅनिटी घ्या, हिंदू धर्म घ्या, अगदी बौद्ध, जो धर्म बऱ्यापैकी समतेवरती आधारित आहे तिथे सुद्धा स्त्री पुरुष विषमतेची बीज तुम्हाला दिसतात. आणि समाजामध्ये जेव्हा इतर कोणतीच माध्यमं नव्हती, ज्याला सोशल मीडिया आपण म्हणू,
अशी कोणतीच प्रचारतंत्र नव्हती, जाहिराती नव्हत्या, तेव्हा सुद्धा धर्म होता. अगदी अशिक्षित माणूस सुद्धा पुराणं ऐकायचा, वाचता नाही आली तर ऐकायचा. हं? स्वतःला नाही जर वाचता आलं तर जे पंडित सांगतोय किंवा जे प्रीस्ट सांगतात किंवा ज्यू धर्मात जे राबी सांगतात सिनेगॉगमध्ये किंवा इस्लाममध्ये मुल्ला मौलवी सांगतात, ते शेकडोच्या संख्येने लोक ऐकत असतात. आणि सगळ्या धर्मग्रंथांमध्ये पुरुष श्रेष्ठ आहे, बाई कनिष्ठ आहे, बाईला अधिकार देऊ नका, बाईनी पुरुषाच्या वचनात राहिलं पाहिजे, बाईनी जर स्वातंत्र्य घेतलं तर कलियुग येतं, म्हणून तर धार्मिक लोक कलियुगच म्हणतायत आपल्या युगाला. किंवा पुरुष बाईला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं आणि अधिकार दिले तर पुरुषाचं वाटोळं होतं. अशा प्रकारच्या मुबलक कथा आहेत. तुम्ही अजूनही खेडोपाडी जर गेला तर तिथे प्रवचनाला बसलात ना, जरा जाऊन बघा. तुम्ही पण कोकणातले आहेत, मी पण छोट्या गावातली आहेत. मी मुद्दाम काही वेळा जाते की देवळांमध्ये जी प्रवचनं चालतात ना किंवा कीर्तनं, त्याच्यात बघा हमखास बाईची नालस्ती आणि जे बाईचं ऐकतात त्यांचं वाटोळं झालं असं सांगतातच एकदा तरी, विषय कोणचाही असो प्रवचनाचा. हां, त्यामुळे ही पुरुष प्रधानता आणि बाईचं दुय्यमत्व अगदी पक्क टिकून आहे अजून सुद्धा. याला धर्म खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. हे सुद्धा मी तुम्हाला वेळ असेल ना तर आपण जरा जास्त विस्ताराने घेऊया की आज कायदा काय सांगतो. भारतात स्वातंत्र्य आहे, बरोबर. राज्यघटनेने स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क दिलेले आहेत, समान हक्क दिलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ की स्त्रीला सगळीकडे जाता येतं. हॉटेलमध्ये जाता येतं, सिनेमा थिएटरमध्ये जाता येतं. पण तुम्ही बघा, काही वर्षांपूर्वी मुस्लिम मौलवींनी फतवा काढला होता की बायकांनी सिनेमाला जायचं नाही. आपल्या रझिया पटेलने त्याच्या विरोधात आंदोलन केलं. नंतर अजूनही शबरीमलाला स्त्रिया जाऊ शकत नाहीत, शनी शिंगणापूरला स्त्रिया जाऊ शकत नाहीत. अहो, कोकणातल्या कुठच्याही देवळामध्ये गाभाऱ्यात बाईला जाता येत नाही. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही कोकणातला आहे, तुम्हाला नाही जातात. महालक्ष्मीच्या देवळात गाभाऱ्यामध्ये पुरुष जातात. खरं ती देवी आहे की नाही. आज बाई कपडे बदलत असेल तर घरचा पुरुष तिथे जात नाही, पण तिथे देवीचे कपडे बदलताना पुरुष पुजारी बदलतात, कारण गाभाऱ्यात स्त्रीला हे नाही. म्हणजेच आज माणसांवरती पगडा कशाचा आहे, कायद्याचा आहे का धर्माचा आहे? धर्माचा आहे. समाजामध्ये धर्माचेच कायदे जास्त प्रमाणात चालतात. आता तुम्ही असं बघा की आपण पुण्यात राहतो, पुण्याच्या वैशाली रेस्टॉरंटमध्ये आपण बायका गेलो आणि आपल्याला जर त्यांनी सांगितलं तुम्ही येऊ नका कारण इथे पुरुष बसले, तर चालेल का? आपण लगेच पोलिसात जाऊ. किंवा वैशालीच्या व्यवस्थापकांनी म्हटलं की आम्ही आधी पुरुषांना जेव घालणार आहोत, मग तुमचं डोसा काय ते येईल, चालेल का? नाही. आपण लगेच भांडायला उठू की आम्ही तेवढेच पैसे देतोय, आणि तो पण नाही करणार. बरोबर. म्हणजे घराबाहेर आपण कायद्याचं राज्य पाळतो, पण वैयक्तिक घरामध्ये वैयक्तिक आयुष्यात आपण कुठले कायदे पाळतो? आपण धर्माचे कायदे पाळतो. गणपतीला जेवायला बसलं की कोणाची पंगत आधी बसते? पुरुषांची. काही घरांमध्ये तर करुणाताई असंही मला दिसून आले की गणपतीची पूजा सुद्धा स्त्रियांना करून दिली जात नाही म्हणतात. ते जाऊ देत नाहीत पूजा करायला. घरोघरी प्राणप्रतिष्ठा पुरुष करतात. बरोबर. म्हणजे बाईने मोदक करायचे घाम गाळत, गणपती आणायला पण नाही बायका. म्हणजे तुम्ही एक बघा काय आहे गंमत. छान हवा पडली आहे, मस्त बाहेर वातावरण आहे, बाजारात छान नवीन कपडे घालून कोण जातं? पुरुष. बाईला नाही. बाईने घाम गाळत सगळी तयारी करायची. कष्टाची धनी ती आहे, पण अधिकाराची धनी ती नाही. हे धर्मात आणि तुमच्या आमच्यासारख्या सुशिक्षित घरात आणि पुण्याच्या सारख्या विद्येच्या माहेर घराच्या गावात चालतं. त्यामुळे तुमचा जो हा प्रश्न आहे की मग ही विषमता का अजून टिकली? आता तर ते काही टोळी जीवन नाही, आता तर ते काही पूर्वीसारखं नाही, मग तरी का टिकली? तर ही टिकवण्यामध्ये धर्मांचा फार मोठा हात आहे. त्यामुळे आपण धर्म सुद्धा, कोणतेही धर्म, मी काय फक्त हिंदू धर्म किंवा इस्लाम किंवा असं म्हणत नाही, जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म हे पुरुषांनी स्थापन केलेले. एक तरी धर्म बाईंनी स्थापन केलाय का? नाही केलेला. आणि त्यामुळे त्याच्यामधून ती स्त्रीचं दुय्यमत्व, पुरुष प्रधानता ही खूप पद्धतशीरपणे रुजवली गेलेली आहे. आणि जेव्हा धर्मग्रंथ लिहिले गेले असतील तेव्हा कदाचित असं वाटलं असेल की हे असंच असतं, हे नैसर्गिक आहे, पुरुषाचं श्रेष्ठत्व हे नैसर्गिक आहे. पण आता खरं तर सगळ्यांना माहिती आहे की हे नैसर्गिक नाही आहे, तरीसुद्धा हे रुजवलं जातं. त्याच्यामध्ये मात्र हेतू आपण म्हणू शकतो की हा कुटील हेतू आहे. आता खरं तर
शबरीमाला देवळामध्ये बायका आल्या तर काय ते देऊळ कोसळणार आहे का? नाही. पण नाही, तो अधिकार आता त्यांना सोडवत नाही. आणि बायकांच्याही मनात ही भीती आहे की मी जर शनी शिंगणापूरला गेले, मी पाळी सुरू असताना जर देवळात गेले तर मग काहीतरी माझं मूल आजारी पडेल किंवा काहीतरी अघटित होईल. मला स्वतःला कोकणात एका देवळात सांगितलं होतं की नाही हो मॅडम, काय आहे, बायका आणि दलित जर गाभाऱ्यात आले ना तर म्हणे पिंडीला मुंग्या येतात. अरे बाप, हे मला सुनावलेलं आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ त्यांना येऊ नाही द्यायचा. येऊ नये. त्यामुळे जरी मुद्दाम हे सगळं कोणी सुरू केलेलं नसलं तरी आता मात्र हे सगळं प्रयत्नपूर्वक आणि नीट विचारपूर्वक थांबवलं पाहिजे. ही जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांची आहे. सुप्रिया, मला असं वाटतं स्त्रीचा दर्जा कमी का झाला आणि पुरुष प्रधानता का रुजली ह्याच्याविषयी आपण पुरेसं बोललेलो आहोत. अगदी. फक्त एक शेवटी मला एक काय म्हणायचं, आपला गोषवारा सांगायचा आहे की स्त्रियांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे की स्त्रियांची पिछाहाट का झाली. एक तर सततचं बाळंतपण. बरं. आता आधुनिक काळामध्ये आपण आपल्या पुनरुत्पादन क्षमतेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुसरं असं की नवीन तंत्रज्ञानापासून ती लांब गेली. त्यामुळे आता आधुनिक स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जे काय नवीन तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, ते आपल्याला माहिती हवं. तिसरं म्हणजे वाणिज्य, व्यापार आणि उत्पादन. स्त्री त्याच्यापासून लांब गेली म्हणून स्त्री दुय्यम झाली. त्यामुळे आता स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की छोटी मोठी का होईना पण आपण नोकरी केली पाहिजे आणि आपण उत्पादन प्रक्रियेत सतत आपला सहभाग ठेवला पाहिजे. वाणिज्य व्यवहारावरती आपल्याला पुरेसं ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे घराबाहेरचा वावर बंद झाल्यामुळे ती अडाणी राहिली जगाबद्दल. त्यामुळे आपण घराबाहेर पडलंच पाहिजे. अगदी गृहिणी जरी असली तरी तिने घराबाहेर पडून बाहेरच्या जगात काय चाललेलं आहे, नवीन तंत्रज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे, ही सगळी माहिती मिळाली पाहिजे. तिला माहिती मिळाली नाही म्हणून ती मागे पडली. माहिती हे सगळ्यात मोठं अस्त्र आहे. अगदी. त्यामुळे त्याच्यावरती आपला ताबा हवा आणि आपल्या पुनरुत्पादन क्षमतेवरती आपला स्वतःचा ताबा हवा. तर ह्या 5 गोष्टी आपण आजच्या सुद्धा काळामध्ये लागू करू शकतो आणि त्यानुसार आपला दर्जा आपण वाढवू शकतो. त्यात मला असं वाटतं, पण ही वैयक्तिक पातळीवरची जबाबदारी झाली. पण मला असं वाटतं की स्त्री पुरुष विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी, स्त्रियांचा दर्जा पुन्हा समान पुरुषांच्या बरोबरीने होण्यासाठी, आणि मुख्य म्हणजे हे काही पुरुषांबरोबर भांडण नाही आहे, पुरुषांबरोबर एक सौहार्दाचं, मैत्रीचं, समानतेचं अतिशय छान सुंदर नातं निर्माण करण्यासाठी म्हणून आपल्याला स्त्री पुरुष समानता रुजवावी लागेल. तर ती कशी रुजवायची, घरगुती पातळीवरती कशी रुजवायची, याच्याविषयी जरा सांगा ना. ओके. करुणाताईंनी आपल्याला इतकं छान माहिती दिलेली आहे. अगदी म्हणजे छोटी छोटी उदाहरणं पण त्यांनी दिली आणि त्याच्यातून स्त्रीला कसं दुय्यम स्थान मिळत गेलंय हे खरंच खूप छान समजलं. म्हणजे काही अवघड काहीच वाटलेलं नाहीये. पण या सगळ्या कारणांचा जर आपण विचार केला तर हे सगळं घरातून आणि कुटुंबातून सुरू झालेला सगळा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यासाठी म्हणून आपल्याला कुटुंबातूनच काही बदल घडवणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं मी आज थोडीशी तुम्हाला जे काही माहिती सांगणार आहे ती आपल्या कुटुंबातून आपल्याला कशा स्वरूपाचे बदल करणं अपेक्षित आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. कुटुंब म्हटला की कुटुंबाचे सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे आई बाबा. हे नातं खूप महत्त्वाचं असतं कुटुंबामध्ये. अगदी साधं उदाहरण घेतलं, घरातली जी कामं असतात त्याची विभागणी कशी होते त्याचा जर विचार केला तर खूप गमतीशीर उदाहरणं आहेत आणि ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात सकाळी उठल्यापासून पाहायला मिळत असतात. घरातल्या कामाची सुरुवात ही अजूनही प्रत्येक घरामध्ये, मला तरी असं वाटतं 99% तरी कुटुंबामध्ये ही स्त्रियांकडूनच सुरुवात होत असते. अगदी साधं उदाहरण घ्यायचं की मुलांना सकाळी लवकर शाळेत जायचं असेल तर पहिल्यांदा आईच उठत असते आणि नवऱ्याला सकाळी जर आपल्या कामानिमित्ताने आपल्या घरापासून दुसऱ्या गावाला जायचं असेल तरी सुद्धा पुरुषाच्या आधी उठणारी ही स्त्रीच असते. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या स्त्री चांगल्या रीतीनं सांभाळू शकते हे पण त्याचं एक उदाहरण आहे. ओके. पण ह्या काही जबाबदाऱ्या जर पुरुषांनी घेतल्या तर कुटुंबामधला जो समतोल आहे तो खूप छान साधला जाईल. बाईची जी दमछाक आहे ती खरंच खूप कमी होईल. कारण आत्ताच्या जर
युगाचा आपण विचार केला, आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला, तर बाई शिकलेली आहे, नोकरी करते, स्वावलंबी होण्याकडे तिची थोडी थोडी धडपड सुरू आहे. पण ह्या शारीरिक दमछाकीमुळे कधी कधी काही महिलांना नोकऱ्या सोडाव्या लागतात. घरात काही अडचण आली की पहिल्यांदा नोकरी कोणाला सोडावी लागते, तर बाईला सोडावी लागते. म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये लहानपणापासूनच मुलाला आणि मुलीला घरातील कामाच्या जबाबदारीबाबत सक्षम करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या जबाबदाऱ्या महिलांकडे आहेत त्या पुरुषांकडे पण कशा देता येतील, त्याची सवय मुलग्यांना पण कशी लावता येईल, आणि जी मुलग्यांची कामं आहेत ती मुली पण कशा सहजतेने करू शकतील, इकडे खरं आईबाबांनी सध्या जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ते करू पण लागल्यात. म्हणजे मुली अगदी, बाहेरची अगदी. कामं करतात, पण मुलं त्या मनाने घरची कामं नाही करायला लागत. नाही करायला लागत, बरोबर आहे. आत्ता जर आपण ह्या कोविड साथीचा विचार केला करुणाताई, तर मध्यंतरी काही काही जाहिराती होत्या. म्हणजे कॅटरीना कैफ भांडी घासते, अशा काही काही गोष्टी स्वतःच दाखवत होती. पण इथे त्यांनी हेही दाखवू शकले असते की बाबा अक्षय कुमार असं काहीतरी काम करतोय, सलमान खान असं काहीतरी. एक्झॅक्टली, सलमान खानचा जो व्हिडिओ येत होता तो छान चित्र काढत होता. म्हणजे कतरीना कैफ भांडी घासते पण सलमान खान हा चित्र काढतो. हे बंद झालं पाहिजे, हे आपल्या कुटुंबामध्ये पण आलं पाहिजे असं मला खूप वाटतं. आता याचा जर विचार केला पुन्हा, तर कुटुंबामध्ये असं चित्र दिसतं की घराच्या 4 भिंतीच्या बाहेरची कामं मुलगे करतात. दुकानावर जायचं असेल मुलगा जातो, काही दुसरी खरेदी असेल, भाजी आणायची असेल, काही इमर्जन्सी आईला हवं असेल तरी मुलगा जातो, मुलीला नाही पाठवलं जात पटकन. हे कमी झालं पाहिजे. आणि बाहेर जाण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही मोकळ्या हवेत फिरता, तुम्हाला 4 माणसं भेटतात, ते अनुषंगिक फायदे जे असतात ते सगळे मुलग्यांना मिळतात आणि मुलींना त्या मनाने ते नाही मिळत. त्यामुळे ही जी कामाची विभागणी आहे घरातल्या, ती खरं आईबाबांनी लहानपणापासून, मुलगा मुलगी समान आहे माझ्या कुटुंबामध्ये, त्यामुळे जर मुलांनी सकाळी उठून आईच्या कामाला मदत केली तरी काही हरकत नाही, हे जोपर्यंत बीजं रुजवली जात नाही आहेत मुख्यत्वे मुलग्यांमध्ये, तर तोपर्यंत स्त्री पुरुष समानता येणार नाही. आम्ही जेव्हा समुपदेशन केंद्रामध्ये काम करतो, आमच्याकडे ज्या महिला येतात त्यांच्या जर वादविवादाच्या मुळाशी आम्ही गेलो तर एक्झॅक्टली हेच पहिलं कारण आहे प्रत्येक वादविवादामध्ये. म्हणजे बाई जेव्हा शिकते, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करते, नोकरी करते, जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप तिची दमछाक होते, आणि मग तिच्याबद्दल असं उद्गार काढला जातो की ही नोकरीला जाते, मग हिने घरच्या जबाबदाऱ्या नाही घ्यायच्या का? आणि तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगतो की ह्या जबाबदाऱ्या तुमच्या पण आहेत, तेव्हा त्यांचं वय खूप मोठं झालेलं असतं आणि ते मानायला तयार नसतं. म्हणून प्रत्येक आईबाबांनी लहानपणापासून ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षणाबाबतीतले काही नियम. आता शिक्षणाबाबतीतले काही नियम याचा अर्थ असा आहे की समजा मुलीला उद्या डिग्रीनंतर पुढचं काही शिक्षण घ्यायची वेळ आली, तर तिला परदेशात शिक्षणासाठी पाठवायला जाताना एज्युकेशन लोन घेताना अजूनही पालक 10 वेळा विचार करतात. पण तेच जर मुलाला पाठवायचं असेल तर ते लगेच तयार होतात. खूप कुटुंबांमध्ये मला हे दिसून आलेलं आहे. हे बंद झालं पाहिजे. त्याला एक कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की एवढं लोन काढून या मुलीला उच्च शिक्षण द्यायचं, शिवाय पुन्हा तिच्या लग्नात खर्च करायचा, म्हणजे ह्याची पाळंमुळं असतात ना ती खूप लांबपर्यंत जातात. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला हे ठरवायला पाहिजे की मुलीच्याही लग्नात खर्च नाही करायचा. अगदी बरोबर. किंवा निम्माच करायचा, जेवढा परवडेल तेवढाच करायचा. एक्झॅक्टली. म्हणजे कधीतरी 10 वर्षांनी लग्न होणार म्हणून आजपासूनच तिच्या शिक्षणावरती खर्च बंद करायचा, हे योग्य नाहीये. आणि दुसरंही कारण करुणाताई, काम करताना आम्हाला असं जाणवतं की मुलगी काय दुसऱ्याचं धन, लग्न केलं की ती तिकडे जाईल, मग तिला एवढं मोठं शिक्षण देऊन काय उपयोगाचं आहे, ते जर पैसे आम्ही मुलासाठी खर्च केले तर तो मुलगा आम्हाला सांभाळणार आहे, अशा ज्या काही भ्रामक कल्पना आणि समजुती आहेत ना, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीतले जे निर्णय आहेत तिथे सुद्धा मुलीला दुय्यम स्थान दिलं जाते. अजून तिथेही असमानताच आहे. दुसरं अजून एक महत्त्वाची गोष्ट शिक्षणाच्या बाबतीतली मला अशी जाणवतीये की प्रोफेशनल डिग्री, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम जो असतो तो मुलग्यांना जास्त दिला जातो. मुलीला प्लेन ग्रॅज्युएशन करायला सांगतात.
लग्न होईपर्यंत BA हो वगैरे असं एक्झॅक्टली. म्हणजे पुन्हा जसं मगाशी आपल्याला करुणाताईंनी सांगितलं की स्त्रीच्या वाट्याला पुन्हा तेच संसार, मुलाला जन्म देणं, मुलांचं पालन पोषण करणं, पुन्हा त्याच चक्रात ती अडकते. यामुळे व्यवसायभिमुख अभ्यासक्रम जो असतो तिथे सुद्धा मुलींचा विचार होणं गरजेचं आहे. ज्यांना संधी मिळाली त्यांनी खरंच करून दाखवलेलं आहे. कल्पना चावलाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. नासासारखी मोठी संस्था आहे, तिथे पण मुली काम करतायत आणि खरंच खूप छान काम करतायत. पण आपल्या कुटुंबांमध्ये मुलीला घराच्या बाहेर पाठवणं किंवा अगदी आपल्या गावापासून शहरामध्ये शिक्षणाला पाठवायचं तरी सुद्धा आई वडिलांना सुरक्षिततेचा प्रश्न येतो आणि मग तिथे निर्णय बदलतात. मला इथे आणखीन एक मुद्दा सांगावासा वाटतो सुप्रियाताई, की तुम्ही म्हणालात की व्यवसायाभिमुख शिक्षण मुलींना दिलं पाहिजे. पण बऱ्याच घरात असं दिसतं की व्यवसाय आहेत, पिढीजात पारंपरिक व्यवसाय आहेत, वडिलांचे मोठे व्यवसाय आहेत, पण मुलींना त्याचं काहीच शिक्षण देत नाही. म्हणजे घरात प्रिंटिंग प्रेस आहे पण मुलगा चालवेल. कापडाचं दुकान आहे, मग कापडाच्या दुकानाशी कापडाच्या व्यवहाराचं जे सगळे आहेत खाचाखोचा त्या मुलीला शिकवणं नाही, ते शिकवलं काहीतरी बाहेर जाऊन बीकॉम होते, जे तिला व्हायचं असेल तर होऊ देत. पण घरातला जो पारंपरिक व्यवसाय आईवडिलांचा आहे तो मुलींना शिकवायलाच पाहिजे, कारण की ती लग्न झाल्यानंतर सुद्धा कदाचित तोच व्यवसाय करू शकते ना, मदत करू शकते तुम्हाला. म्हणजे ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या घरातल्या आई बाबांनी समजून घेऊन त्याप्रमाणे मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तरच हे थोडंसं कमी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की घरातले काही नियम, घरातल्या नियमांचा विचार केला तर मुलाच्या बाबतीत शिथिल नियम असतात आणि नसतातच बऱ्याच वेळेला, पण मुलीला तेवढे शिथिल नियम नसतात, तिला खूप स्ट्रिक्ट नियम असतात. अगदी साधं उदाहरण घेतलं, खाजगी शिकवणी पूर्वी ज्या काही चालत होत्या, जर संध्याकाळी त्या मुलीचा शाळेचा क्लास असेल तर तिला घरून परवानगी नव्हती. त्याला फक्त आर्थिक गोष्टी कारणीभूत होत्या असं नाही, सुरक्षितता. पण ती मुलगी रात्रीची बाहेर जाईल, मग उद्या तिच्याबरोबर काही विचित्र प्रसंग घडला तर समाजामध्ये आमचं नाव जाईल, लोक काय म्हणतील, म्हणून तिला त्या संधी उपलब्ध नव्हत्या. हे एक महत्त्वाचं कारण होतं. पण तेच जर मुलाला हवं असेल तर मुलगा रात्र बाहेर असतो, 10 आणि 11 वाजेपर्यंत मुलं बाहेर असतात निष्कारण. अगदी म्हणजे साधं उदाहरण, रात्रीच्या सिनेमाच्या शोला मुलाला सहज परवानगी देतात, पण मुलीला परवानगी देताना पालक लगेच नकार देतात. त्याच्यातून होतं काय की खूप सुरक्षित वातावरणात जर त्या वाढल्या तर उद्या वेळ प्रसंग आला तर 2 हात करण्याची क्षमता नाही राहत ना. ही संधी पालकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचे धोके काय आहेत हे जर आपण समजून सांगितलं आणि कोणती काळजी घेतली पाहिजे तर नक्कीच अनुचित होणारा प्रकार टळला जातो. पण पालक समाज काय म्हणेल ह्या दृष्टीने विचार करून तिला ती संधी देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की नियमाच्या बाबतीत जर मैदानी खेळाचा विचार केला, त्याची प्रॅक्टिस खूप वेळ चालते. काही खेळ अगदी खूप वेळ पण चालत असतात, तिथे परवानगी दिली जात नाही मुलीला. पण तेच जर मुलगा असेल की त्याला लगेच जा म्हणतात. इथेही मुलींचं खरंच खच्चीकरण होतंय. म्हणजे कॅपॅसिटी असून सुद्धा त्यांना त्या गोष्टीला संधी उपलब्ध करून दिली जात नाही. थोडंसं हे पण असतं मला वाटतं की मुलगी म्हणजे ती नाजूक हवी, दिसायला छान हवी, मैदानी खेळ खेळणे, आडदांड झाली, दट्टी कट्टी तर ते काही छान वाटत नाही वगैरे. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की सुदृढ ताकदवान शरीर हे आयुष्यावर मांड टाकण्याचं एक साधन आहे. बरोबर. तुम्ही असे लेचेपेचे राहायला सारखे तर ते काही खरं नाही ना. अगदी अगदी अगदी. म्हणजे मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटेल की आत्ता जस्ट आमच्याकडे एक मुलगी आलेली आहे आणि ती खूप म्हणजे मुलासारखं तिचं राहणीमान आहे. तिला ट्रेकिंग आवडतं. आता ट्रेकिंग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतो, मुलांचाच गट येतो. मुलींचा असा पटकन येत नाही किंवा आला तरी मिक्स ग्रुप येतो. तिला ह्या गोष्टी सगळ्या आवडतात, पण तिचा जो जोडीदार आहे त्याला ह्या अजिबात गोष्टी आवडत नाहीत. त्याला टिपिकल बायकोच हवी. इथे पुढे वाद होतात. ह्या गोष्टीची सुरुवात जर घरातून झाली, कुटुंबातून झाली तर मुलांच्या मतपरिवर्तनाला मदत होते आणि थोडीशी असमानता कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक जबाबदारी. जसं करुणाताईंनी सांगितलं की ऐतिहासिक कारण पण ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. वाणिज्याचा विचार केला तर ते सगळं पारडं पुरुषांच्या बाजूला जास्त जातं आणि बाईकडे कमी येतं. म्हणजे कसं बघा,
खूप वेळा अगदी साधं बँक ही गोष्ट जर डोळ्यासमोर ठेवली तर तिथे जास्त गर्दी कोणाची असते? पुरुषांची असते. त्या मानाने महिला खूप कमी जातात. असं आहे का तिला त्यातलं काही कळत नाही? अजिबात नाही. कारण पुरुषांनी जर एखादी बाई गृहिणी असेल आणि पुरुषांनी जर 10,000 रुपये महिन्याला तिच्या हातात दिले तर त्या 10,000मध्ये महिना कसा घालवायचा याचं प्लॅनिंग ती करू शकते. म्हणजे ती आर्थिक जबाबदारी घेऊ शकते. पण कुठेही त्याचा उल्लेख होत नाही. खरी कमवती व्यक्ती कोण हा प्रश्न विचारल्यानंतर मुलं हात वर करून सांगतात बाबा. इथे ह्या मुलांचं मतपरिवर्तन करणं गरजेचं आहे. आमची आई पण काम करते. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्त्रियांकडे आर्थिक जबाबदाऱ्या दिल्या तर त्या खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात. हे मुलांमध्ये रुजवणं अतिशय गरजेचं आहे. अगदी आपल्या आता अर्थमंत्री पण निर्मला सीतारामन आहे. जर देशाचा अर्थव्यवहार एखादी स्त्री सांभाळू शकते तर एखादी मुलगी आर्थिक व्यवहार पण सांभाळू शकते. पण हे सगळे कुणाकडे जातात? मुलग्यांकडे जातात. बँकेत जायचं असेल तरी पटकन मुलाला ते काम सांगितलं जातं, जेणेकरून मुलींचं प्रमाण बँकेत जाण्याचं खूप कमी आहे. आता जर विचार केला करुणाताई की खूप ठिकाणी महिलांचे बचत गट आहेत, त्यामुळे थोडंफार महिला बँकेत जायला लागले. बँकेच्या जर स्लिपचा आपण विचार केला तर त्या मराठीतून आल्या. त्यामुळे थोडं धैर्य वाढले बायकांचं की त्या भरू शकतात. नाही तर पूर्वी बँकेची स्लिप पण नवरा भरून द्यायचा आणि मग बाई बँकेत जाऊन काम करायची. सुप्रिया, मला इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची वाटते की स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे जे अनंत बचत गट चालतात तर त्या बचत गटांच्या बाबतीमध्ये एक बँकेचे ऑफिसर म्हणाले होते की मॅडम, बचत गटांनी जर बायकांच्या कर्ज घेतलं तर 1% सुद्धा कर्ज बुडवत नाही. अरे वा. बचत गट, महिलांचे बचत गट कधीही कर्ज बुडवत नाही. बरोबर. आणि या उलट पुरुष मात्र खूप कर्ज बुडवतात. याच्यावरनं काय तो बोध घ्यावा की महिला किती विश्वासार्ह एक्झॅक्टली. आणि आर्थिक जबाबदारीची जाणीव तिला जास्त असते. एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि हा खरंच योग्य मुद्दा आहे की केवढी जाणीव असू शकते. पण हीच जर संधी लहानपणापासून आपण मुलीला दिली, म्हणजे अगदी साधी गोष्ट, दुकानावर जर मुलगा जात असेल आणि आपण तिला पाठवलं तर ती हिशोब देऊ शकते, तिला हिशोब कळू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जे प्रश्न निर्माण होतात की भाजी आणायला तिला पाठवलं तर तिने 100 रुपयाची भाजी आणली पण तिला हिशोबच सांगता आला नाही, याच्यावरून सुद्धा कुटुंबामध्ये वाद होण्याचं प्रमाण वाढले करुणाताई. याच्यासाठी म्हणून आपण लहानपणापासून तिला ह्या गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे असं वाटतंय मला. खेळाची साधनं किंवा खेळाच्या ज्या काही वस्तू असतात त्या पण बघा. मुलांनी वडिलांकडे हट्ट केला की वडील हमखास मुलासाठी काय आणतात? बॅट बॉल, कार, मोठी गाडी, डंपर, ट्रॅक्टर. आता अशी खूप खेळणी निघालेत, ती खेळणी त्या मुलासाठी येतात. आणि मुलीनी जर हट्ट केला तर मुलीला भावलीच आणून दिली जाते किंवा भातुकलीचा खेळ. अजूनही हे प्रमाण आहे. वेगळ्या स्वरूपात सांगायची जर गरज पडली तर असं सांगेन मी की एखाद्या मुलीच्या वाढदिवसाला जायचं असेल तर तिला मेकअपचं सामान दिलं जातं. स्त्रीने सुंदर दिसायचा सुंदर प्रयत्न दिसायचा केला पाहिजे, हेच असतं. आणि तेच जर मुलाच्या वाढदिवसाला जायची वेळ आली तर त्याला असं काहीतरी साधन की नाही, त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे अगदी जर आपण बघितलं ब्लॉक्सचे जे खेळणी निघालेली आहेत, ती ब्लॉक्सची खेळणी सुद्धा मुलग्यांना जास्त दिली जातात, मुलींना कमी दिली जातात. म्हणजे ती गोष्ट फक्त मुलगे खेळू शकतात का? नाही, मुली पण खेळू शकतात. त्यालाच आपण लिंगभाव म्हणतो. एक्झॅक्टली. काय करायचं, काय आवडेल, हे बदल झाले पाहिजेत. म्हणजे मलाही अजून करुणाताई तुम्हाला सांगायचं वाटेल की जर आपण प्ले ग्रुपचा वर्ग बघितला तिथे सुद्धा भातुकलीच्या खेळासारखं एक घर बांधलेलं असतं आणि त्या घरामध्ये मुलीच जास्त खेळतात आणि इकडे जे मुलगे असतात ते ह्या बाकीच्या खेळण्यांबरोबर खेळतात. ह्या गोष्टी कमी झाल्या पाहिजे. पण आता एका माझ्या भाचीला मुलगा आहे तर त्याला मी तो पॅरिसला असतो, त्याला मी तुळशीबागेतनं तो खेळण्यांचा खेळ, ते खूप सुबक असतात खेळ स्वयंपाकघरातली, ती दिली तर त्याची काकू म्हणाली की अगं तो मुलगा आहे त्याला काय उपयोग त्याचा. म्हटलं असं कसं, तो पण जेवणार आहे ना.
म्हणजे घरात जेवणाचं ताट जरी एखाद्या मुलाने उचललं तरी आईच पहिल्यांदा म्हणते राहू दे रे मी उचलते. पण तेच जर मुलीने उचललं नाही आणि मुलगी उठून तशीच गेली, कसं होणार आहे? उद्या सासरी जाणार आहेस, ही शिस्त लावली आहे का आईनी, असं तिकडची लोक म्हणतील, असं तिला सुनावलं जातं. जर आपण स्वावलंबीपणाचा विचार करतोय तर ही गोष्ट तिकडे पण जाणारी आहे. मुलं शिकून जर तुमची घर सोडून दुसरीकडे जाणार आहेत तर त्यांना ही कामं आली पाहिजेत. आत्ता कोविड साथीमध्ये घरकामाला महिला येत नव्हत्या, पण हेच जर शिक्षण आपण मुलग्यांना पण दिलं तर आपल्या कुटुंबाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जसं आपण मुलींना काही खेळाची साधनं देतोय त्याच स्वरूपाची साधनं आपण मुलांना पण दिली पाहिजेत. त्यांचा स्पर्श तरी त्या वस्तूंना झाला पाहिजे की कुठल्या वस्तू महिलांनी जास्त वापरल्या होत्या, हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट कपडे. अगदी साधी गोष्ट सांगावीशी मला वाटेल की कुठेही लहान मुलीवर बलात्कार झाला तर त्याला कारणीभूत फक्त तिचे कपडे असतात. मी उद्या उठून जाऊन असं विचारू शकते तुम्हाला, का पुरुष हाफ पॅन्ट घालत नाही, फक्त मुलीच घालतात? असं नाही. लहानपणापासून जर ती नजर एक प्रकारची तयार झाली तर ती बदलणं पुढे जाऊन खूप अवघड होतं. पण जर घरातच आईवडिलांनी तशी सवय लावली की नाही, तू जर हे कपडे घालतोस, पॅन्ट शर्ट फक्त मुलांनीच घातलं पाहिजे आणि फ्रॉक आणि लॉंग कपडे सगळे मुलींनी घातले पाहिजेत, असं काहीही नाहीये. आणि हे कुठेही लिखितच नाहीये करुणाताई, कुठेच नाही. मला फक्त एकच धागा जोडावासा वाटेल करुणाताईंच्या माहितीशी, की जेव्हा बाई परसबागेत काम करत होती तेव्हा तिला कम्फर्टेबल वाटेल म्हणून ती लॉंग कपडे घालत असेल, कदाचित साड्या नेसत असेल. आणि तेच जर आपण आत्ता मुलींवर लादलं तर तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. स्त्रीच्या देहाला कुचेष्टेची भावना चिकटली. बरोबर, त्याच्यामुळे ते असं. अगदी अगदी. त्यामुळे कपडे या बाबतीतले पण नियम थोडेसे पालकांनी शिथिल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की प्रत्येक गोष्टीला महिलांचे किंवा मुलींचे कपडे कारणीभूत आहेत असं नाही. मुली शिकल्यात, प्रेझेंटेबल राहावं लागतं. कुठे जाऊन त्यांना उद्या कुठल्या स्वरूपाच्या मीटिंग्ज असतात, काही प्रेझेंट करण्याची गोष्ट असते, PPT प्रेझेंटेशन असतं, त्यांच्या कंपनीची माहिती दुसऱ्या ठिकाणी जाऊन द्यायची गरज असते. आणि त्यावेळेस जर ती अशी मरगळलेली असेल, अगदी स्वतःला असं खूप बांधून घेतलेलं असेल तर ते चांगलं वाटणार आहे. किंवा काही कामं असतात, आता मुली आर्किटेक्ट असतात, सिव्हिल इंजिनियर असतात, शॉप फ्लोअरवरती काम करतात, त्यांना जर साडी किंवा ओढणी तर अनेक ठिकाणी, म्हणजे मी जिथे काम करत होते तिथे ओढणी अलाउडच नव्हती, कारण की ओढणी उडून जर त्या मशीनमध्ये अडकली तर जीवच जायचा. म्हणजे हे धोके आहेत. हो, हे धोके आहेत. अगदी. तुम्ही अगदी बघा ना की एअर होस्टेसचा पण ड्रेस किती छान असतो, पण लोक सुद्धा तिच्याकडे अशा नजरेने बघत असतात की जसं काही तिने खूप काहीतरी वेगळंच घातलंय. पण ते प्रेझेंटेबल दिसणं किंवा ते व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. ही जी भावना आहे ही लहानपणापासून मुलग्यांमध्ये रुजवणं जास्त गरजेचं आहे असं आहे. दुसरा गोष्ट म्हणजे अजून एक महत्त्वाची आणि खूप ठिकाणी पाहायला मिळते ती गोष्ट म्हणजे आहार. हे सगळं आईकडूनच मुली शिकत आलेल्या आहेत. रात्रीची जर एखादी पोळी शिल्लक असेल किंवा थोडासा भात असेल तर तो नेहमी आई ताटात घेते. मुलीला हे बालकडू आईकडूनच जास्त दिलं जातं. असं का बरं? कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांना जर ते समान वाटलं तर सगळ्यांचं आरोग्य नक्की चांगलं राहील. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला खूप असं सांगावंसं वाटेल की जेव्हा मूल कुपोषित जन्माला येतं त्याला कारणीभूत बाईनी जे खाल्लेलं अन्न असतं ते जास्त असतं. बाईचा आहार नीट नसेल तर तिचं मूल खूप कुपोषित जन्माला येतात ती मुलं. ते जेव्हा आम्ही त्या बायकांशी बोलतो की असं का झालं, किंवा टीबीचं प्रमाण पण करुणाताई बघा तुम्ही की बाळ मेंटली रिटायर्ड असण्याचं, कारण त्याच्या मेंदूची वाढ नीट नाही, कारण की आईचीच मुळामध्ये वाढ नीट नाही, असं ती दुष्टचक्र असतं. हां, खाण्याचे तिचे खूप हाल झालेले असतात. किंवा शिळं किंवा उरलेलं जे काही असेल ते तिने खायचं, अपुरं, त्या गोष्टी उपास तापास तिच्या वाट्याला खूप आलेले. म्हणजे सगळी व्रतवैफल्य ही बाईनीच करायची असतात, पुरुष काही करत नसतात. हरताळकेचा उपास चांगला नवरा मिळावा म्हणून बाईनीच करायचा. शिवरात्रीचा उपास पण तसाच. म्हणजे प्रत्येकाला जसं तुम्ही सांगितलं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती पूर्व परंपरागत चालत आली आणि काही महिला ती अजूनही फॉलो करतात.
खूप मोठा प्रॉब्लेम आहे. फळांचा विचार केला, फळं, ड्रायफ्रुट्स असतील किंवा साधी खारीक, खजूर पण मुलाला दिली जातात. मुलीला त्या प्रमाणात कमी आहार दिला जातो. बऱ्याच मुलींना तर फळं मिळत पण नाहीत. उपवास असला तर साधी साबुदाण्याची खिचडी हीच दूध तिला फळं खावी नाही, लागते. बरोबर. दूध, फळं तिला खूप कमी ठिकाणी दिली जातात. हे कमी झालं पाहिजे. आपल्या घरातली मुलगी ही स्वावलंबी झाली पाहिजे, शिकली पाहिजे, तिचे प्रश्न तिने सोडवता आले पाहिजेत. ह्या जर गोष्टीचा आपण विचार करतोय तर तिला आहार पण आपण त्या प्रमाणात आणि सकस आहार देणं गरजेचं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण उद्या तिला उठून एक नवीन पिढी निर्माण करायची आहे. म्हणजे खरं तर पुरुषापेक्षा तिने जास्त चांगल्या प्रतीचा आहार घेणं गरजेचं आहे. हे आई वडिलांनी मुलांमध्ये रुजवणं खूप गरजेचं मला वाटतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोत्साहन देणे. प्रोत्साहन देण्यामध्ये सुद्धा जर भाग बघितला तर मुलग्याला जास्त प्रोत्साहन दिलं जातं. त्या मानाने मुलीशी इव्हन वडील कधी कधी बोलत पण नाहीत. खूप कमी घरामध्ये वडिलांचा आणि मुलीचा संवाद होतो हे आम्हाला ऐकायला मिळतं. त्याला कारण असं आहे की वडील थकून येतात, कामावरून येतात, त्यामुळे जे काही मुलग्याला हवं असेल, त्याला ज्या काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीतल्या कमी पडत असतील किंवा इतर त्याचे जे काही मित्र असतील किंवा त्याच्या बाकीच्या ज्या काही संधी असतील, त्याच्यासाठी वडील आणि मुलग्यामध्ये कम्युनिकेशन होतं. पण जर मुलीला बोलायचं झालं तर ती घाबरते की मी जर एखादा क्लास, समजा एखाद्या मुलीला शाळा सांभाळून म्हणजे शाळेतलं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून जर तिला कथ्थकच्या डान्सला जायचं असेल तर ती 10 वेळा वडिलांशी बोलताना विचार करते की मी कसे पैसे मागू तिचे. प्रोत्साहन कुणाला दिलं जातं. पण तेच जर मुलाला क्रिकेट खेळायला जायचं असेल तर मात्र त्याला लगेच परवानगी दिली जाते. प्रोत्साहन देण्याचं काम जसं मुलाला केलं जातं तसं प्रत्येक कुटुंबामध्ये मुलीला पण करणं गरजेचं असतं. आपण जर मुलीला प्रोत्साहन दिलं तर त्या खरंच खूप पुढे जातात. कुठल्याही क्षेत्रात बघा तुम्ही, ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुली पुढे गेलेल्या आपण ऐकलेल्या आहोत. अगदी आपल्या इंदिरा गांधींचं जरी उदाहरण घेतलं तरीसुद्धा त्यांना कुटुंबाकडून जो मिळणारा सपोर्ट होता त्यामुळेच त्या देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचल्या होत्या. पण आपल्याकडे तसं होत नाही. खूप कमी प्रमाणात मुलींना प्रोत्साहन. राजकारणाचा जर विषय निघाला तर तिकडे दुय्यम स्थानच महिलांना आहे, नावं ठेवली जातात, त्या खूप गोष्टी होतात. अगदी साधं आपण आता सगळेजण मोबाईल वापरतो. मोबाईलमध्ये येणारे SMS हे जर महिलांच्या विरोधात असेल तर ती कुचेष्टाची गोष्ट ठरली जाते. पण ते जर मुलग्यांच्या बाबतीत असेल तर त्यांना अभिमान वाटतो. ह्या अशा काही गोष्टी आहेत ना ज्या चुकीच्या आहेत. तिथे सुद्धा मुलांना फार पाठीशी पालकांनी नाही घातलं पाहिजे की हे कसं अयोग्य आहे आणि हे कसं योग्य आहे. अगदी साध्या गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यासाठी खूप आई वडील शिकलेलेच पाहिजेत असं अगदी अजिबात नाही. करुणाताईंनी त्यांच्या माहितीमध्ये ऐतिहासिक काही घटना सांगितलेल्या आहेत. त्यासुद्धा बऱ्याच पालकांना माहिती असतात. त्याचा आधार घेऊन सुद्धा ते मुलांशी बोलू शकतात. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन देताना मुलींशी पण पालकांनी तेवढ्या प्रमाणात संधी आणि संवाद साधला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला मुलीच्या वाट्याला जर घरातली कामं असतील तर वडील आल्यानंतर मुलाबरोबर संवाद साधतात आणि झोपून जातात. त्यामुळे मुलींबरोबरचं कम्युनिकेशन हे फक्त आईचं जास्त असतं आणि आईचे निर्णय हे वडिलांवर अवलंबून असतात. त्यामुळे बऱ्याच प्रोत्साहन देण्याच्या गोष्टी ह्या मुलीच्या वाट्याला येत नाहीत. आता आपल्या कुटुंबामध्ये असं होणार नाही हे प्रत्येकाने ही माहिती ऐकल्यानंतर ठरवणं मला अगदी गरजेचं वाटते. थोडंसं इथं मला असं सांगावंसं वाटतं की कुटुंबामध्ये आई, आजी, आजोबा, मामा, मावशा अनेक लोक असतात, शेजारी असतात. साधारणपणे असं मुलग्यांना अशी एक भावना निर्माण होते की मी या घरातला कोणीतरी एक खास माणूस आहे आणि माझी बहीण ही काहीतरी 4 दिवसाची पाहुणी आहे, तिचा ह्याच्यावर काही अधिकार नाही. जसजसं आर्थिक स्तर कुटुंबाचं खाली जाईल तसतसं तुमच्या लक्षात येईल की स्वयंपाकाची भांडी जरी असतील ना तर त्याच्यावर मुलग्याचं नाव असतं. म्हणजे मुलगी चांगली 16 वर्षाची आहे आणि मुलगा 2 वर्षाचा आहे, पण त्या 2 वर्षाच्या मुलग्याचं नाव असतं. ती भांडी घासते आई किंवा बहीण, पण नाव मात्र त्या मुलग्याचं. त्यामुळे अगदी 2 वर्षाच्या मुलापासून त्याला असं वाटायला लागलं की या घरात सगळं माझ्या मालकीचं आहे आणि या बहिणीचा या घरातल्या कशावरही अधिकार नाही. त्यामुळे ही भावना जी आहे ना ती रुजवणं अगदी खूप महत्त्वाचं. तो दोष आपल्या आई वडिलांवर, आजी आजोबां सगळ्यांवरती जात असतो. अगदी. मला अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो करुणाताई, ते म्हणजे कुटुंबातल्या अवजड कामाची विभागणी. अवजड कामाची विभागणी म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की समजा
घरी सिलेंडर आला तर सिलेंडर उचलण्यासाठी मुलग्याला बोलवलं जातं पण मुलीला नाही बोलवलं जात. का बरं असं? असं नाही झालं पाहिजे. मुली सुद्धा तो सिलेंडर उचलून घेऊ शकतात किंवा सिलेंडर लावण्याचं पण काम पुरुषांना केलं जातं. काही महिला म्हणतात मला नाही बाई ते जमत. तंत्रज्ञान वाटतं त्यांना ना. असं का? पण हे मी शिकणार आहे, हे मी शिकून घेणार आहे, मी माझ्या मुलीला पण हे शिकवणार आहे. ह्या गोष्टी घरातून गेल्या पाहिजे, तेव्हा ते बदल होणार आहेत. बऱ्याच ठिकाणी असं मला दिसून आलं की अहो हिला सिलेंडर लावता येत नाही, तो सुद्धा मी लावून द्यावा लागतो. याच्यावरून सुद्धा वाद झालेले आहेत. म्हणजे ही किती बावळट आहे हे पुन्हा दाखवलं जातं. मी प्रत्येक मातेला इथे विनंती करेन की असं करू नका. हे शिक्षण हे सुद्धा कौशल्य शिक्षणच आहे त्यातलं, आणि ते मुलींना दिलं गेलं पाहिजे. आणि मुलग्यांना पण कुकर लावता येणं वगैरे एक्झॅक्टली. सगळं. मुलांना काहीच येत पण नाही. ते काहीच येत नाही. जर समजा कामवाली बाई आली नाही किंवा परदेशात शिकायला गेले तर त्यांना स्वतःचा ब्रेकफास्ट किंवा स्वतःसाठी काही भाजी बनवणं हे अजिबात जमत नाही. आणि मग काय होतं? आजारी पडायला होतं बाहेरचं खाऊन, आणि पुन्हा नुकसान आपलंच होतं की आपल्याला रजा घेऊन घरी बसावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवून सुद्धा पालकांनी त्या पद्धतीने संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अवजड कामाची विभागणीमध्ये मला अजून एक खूप सुंदर उदाहरण द्यावंसं इथं वाटतं की शेतकऱ्यांचा जर करुणाताई आपण विचार केला शेतीच्या कामाचा, तर बऱ्याच वेळेला जेव्हा ज्या शेतकऱ्यांकडे बैल नसतात तेव्हा तो नांगर ओढायचं काम ती बाई करत असते आणि स्वतः नुसतं मूठ दाणे घालतो. म्हणजे ती अवजड काम ती करू शकते. हे प्रत्येक बाईनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण ते करून जेव्हा जोडपं घरी येतं तेव्हा पाणी देण्याची अपेक्षा कोणाकडून असते? तर ती बाईकडून असते. हे मुलांना पण शिकवलं पाहिजे की ती पण दमलेली आहे. ती जास्त दमते खरं. एक्झॅक्टली, ती पण दमलेली आहे. म्हणजे तुझी बहीण पण दमत असेल, मी पण दमते. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर तू सुद्धा पाणी घेऊ शकतोस. मला असं वाटतं ज्या नोकरी करणाऱ्या स्त्री आहेत ना त्यांनी एक शिस्तच लावून ठेवली पाहिजे. एक्झॅक्टली. की जो घरात असेल त्यांनी चहा करायचा. अगदी. जो बाहेरून येतो त्याला घरातल्यांनी चहा करून द्यायचा. बाई असो पुरुष कोणी मुलगा असो मुलगी अगदी. असो. तरच ही समानता येणार आहे, नाही तर येणारच नाही. हे एक खूप महत्वाचं आहे. दुसरं, नोकरीच्या बाबतीतले निर्णय खूप महत्वाची गोष्ट आहे. आमची मुलगी शिकली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे, पण नोकरीच्या संधी जेव्हा आपल्या घराच्या बाहेर जातात, आपण ज्या एरियात राहतो तिथून बाहेर, पुणे शहराच्या बाहेर पाठवायची वेळ आली की पालकांना नको वाटतं. मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, कसं होणार आहे काय, ह्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. पण तीच जर नोकरीची संधी मुलाला आली तर हसत हसत पाठवलं जातं. किंवा स्थळ आलं आणि नोकरी आली तर म्हणतात नाही हातचं नको जाऊ द्यायला, लग्न करून टाक. पण नेहमी अर्थार्जनाला जास्त एक्झॅक्टली प्राधान्य दिलं. बरोबर. तरच तिचे सगळे प्रश्न ती सोडवू शकणार आहे, ती खंबीर होणार आहे. नाहीतर तिच्या प्रश्नांमध्ये ती अजून अडकली जाते. त्यामुळे नोकरीच्या बाबतीतले जे निर्णय आहेत ते मला असं वाटतं की थोडं स्वातंत्र्य मुलांना दिलं गेलं पाहिजे. जसं मुलांना दिलं जातं तसं मुलीला पण, की तुला काय वाटतं, तू इथे व्यवस्थित नोकरी करू शकणार आहेस का, घरापासून तू लांब जाणार आहेस, तू कुठल्या जबाबदाऱ्या घेणार आहेस, तिथे काही धोके निर्माण झाले तर तू कुठली सुरक्षितता घेतली पाहिजेस, याचा विचार पालकांनी तिच्या मनामध्ये लहानपणापासून रुजवला पाहिजे. तरच ती सक्षम होते. नाही तर मुली एवढ्या शिकतात आणि जर का चेन्नईला नोकरी मिळाली किंवा बेंगलोरला मिळाली, कलकत्त्याला मिळाली, तर ती उत्तर असं देते इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा की मी पालकांशी बोलून कळवेन. ह्या गोष्टी नाही चालत. ह्या पालकांनी आता मुलांना समजावून सांगणं मला खूप गरजेचं वाटतंय. सक्षम करा, अगदी सक्षम झालं पाहिजे त्याच्या बाबतीत. दुसरं, जसं करुणाताईंनी सांगितलं की जोडीदार निवडीबाबतचे निर्णय, मुलांनी लव्ह मॅरेज केलं, द्विभार्या केलं, बहुपत्नीत्व केलं तरी स्वीकार असतो. पण मुलींनी जर लव्ह मॅरेज केलं, इंटरकास्ट मॅरेज केलं तर ते मान्य नसतं. आमचं नाक कापलं, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य पालकांकडून येतं. आम्ही तिला स्वीकारणार नाही, आम्ही तिचा स्वीकार करणार नाही, आम्ही तिला घरात घेणार नाही, हे सगळे शब्द असतात. जोडीदार निवडीच्या बाबतीत ते निर्णय स्वातंत्र्य फक्त मुलग्याला असतात. कुटुंबाचं म्हणणं असं असतं की आम्ही सांगू त्याच मुलाशी मुलीने लग्न केलं पाहिजे, तिला निर्णय स्वातंत्र्य तिथे नाही. आणि ह्याच गोष्टीचा प्रॉब्लेम पुढे उठून तिच्या
संसारामध्ये होण्याची खूप शक्यता असते. कारण आई वडील जेव्हा जोडीदार निवडीचा विचार करतात तेव्हा ते त्यांच्या बाजूनी त्यांना कसं सोयीस्कर असेल याचा जास्त पण सोयीस्करच, अगदी सुखकारक वगैरे नाही. सोयीस्करच सोयीस्कर कसा असेल याचा विचार करतात. पण त्याच ठिकाणी माझ्या मुलीला नक्की काय आवडतं, म्हणजे जसं मी बोलताना आधी एका मुलीच्या माहितीबद्दल सांगितलं, ती ते कपडे मुलग्यांचे कपडे घालणं तिला का जास्त चांगलं वाटत होतं, तर तिला ती सुरक्षितता वाटत होती, तिला त्या गोष्टी आवडत होत्या. पण आई वडिलांनी जर तिला निर्णय स्वातंत्र्य दिलं असतं लग्नाच्या वेळेस, तर तिने असाच जोडीदार निवडला असता की ज्याला ट्रेकिंग आवडतं, ज्याला मी पुरुषी राहिलेल्याचा स्वीकार आहे, तर तिचा संसार खूप छान पुढे गेला असता. तिच्या संसारामध्ये हे प्रश्न नसते आले, बंधनं खूप आहेत. बंधनं आली. त्यामुळे तिला हे सगळ्या पालकांनी लक्षात घ्या की जोडीदार निवडताना जसं आपण मुलांनी एखादी मुलगी घेऊन आला तर तिचा स्वीकार करतोय, तसं मुलींनी जर जोडीदार निवडला तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. परिस्थिती हळूहळू बदलू शकते, पण आपण जर आधीच तिथे निर्णयाला छेद दिला तर त्याच्यातनं फक्त आणि फक्त वाद होतात. त्यामुळे तुम्ही जरी जोडीदार तिच्यासाठी निवडत असाल तरी तिच्याशी संवाद साधा, तिला विचारा की हे स्थळ तुला पसंत आहे का, तुला ह्या मुलाबद्दल काय वाटतं. तेव्हा तिच्याकडनं पण काही गोष्टी आयडिया म्हणून आपण घेऊ शकतो. मुलांचे विचार पण कधी कधी चांगले असतात, कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमी चांगले असतात असं मी म्हणेन, कारण त्यातनं पालकांना पण खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे जोडीदार निवडीचा जो निर्णय आहे त्यामध्ये सुद्धा समतोल असणं गरजेचं आहे. जसं मुलाला स्वातंत्र्य आहे तसं मुलीला पण द्या. समाजाकडून मिळणारे टोमणे खूप महत्त्वाचा अगदी भाग आहे. स्त्री पुरुष समानतेमध्ये विचार केला तर जसं करुणाताईंनी सांगितलं की आपला जो समाज आहे त्याचे कायदे खूप लागू असतात आपल्याला, आणि कुटुंबामध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूप बघायला मिळतात. एखादी मुलगी समजा लग्न न करता छान आई वडिलांना सांभाळत असेल, छान चाललं असेल, तर समाज काय म्हणतो, काय उपयोग, अजून लग्नच नाही केलं या मुलीनी. उपयोग आहे हा शब्द निघतो समाजाकडून की काय उपयोग, सगळं चांगलं करते पण तिला साधं लग्न पण नाही स्वतःचं करता आलं. अरे असं नाहीये. तिची जर इच्छा नसेल आणि तिला जर स्वतः छान राहायचं असेल, आई वडिलांची काळजी घ्यायची असेल, तर ती ते करू शकते. ही जी हा जो समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या मुलीला जर एखाद्या मुलाबरोबर संसार करण्याची इच्छा नसेल, तिला घटस्फोट घ्यायचा असेल, समाजाच्या भीतीने आई वडील काय सांगतात, तू पुन्हा त्याच्याकडे नांदायला जा. ती निर्णय क्षमता तिच्यावर नसते. म्हणजे अजूनही मी जर समुपदेशक म्हणून काम करते, जर एखाद्या मुलीची घटस्फोटाची केस दाखल करायची असेल तर तिच्या पालकांचा मला फोन येतो की ताई जरा थोडा नीट शांतपणे विचार करा, लोक आम्हाला काय म्हणतील. म्हणजे तिच्या सुखदुःखाची काही फारशी तमा नसते. काही म्हणजे तेव्हा सुद्धा असं म्हणलं जातं की माझ्याच मुलीचं काहीतरी चुकलं म्हणून संसार नीट नाही झाला का, असा समाज आम्हाला म्हणेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजून तिच्या बहिणी लग्नाचे आहेत, त्यांची लग्न होणार नाहीत. आपण हे का करतो. पण तेच जर मुलग्याला बायकोपासून म्हणजे त्याच्या पहिल्या पत्नीपासून मूल झालं नाही, जसं करुणाताईंनी सांगितलं, तर त्याचं लगेच दुसरं लग्न लावलं जातं. मुलगा होत नाही म्हणून दुसरं लग्न लावलं जातं. पण मुलीला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर 10 वेळा समाजाचं नाव पुढे करून विचार केला जातो. हे कमी झालं पाहिजे. तेव्हा एक्झॅक्टली तेव्हा कुठेतरी स्त्री पुरुष समानता ही रुजणार आहे असं मला वाटतंय. आता पालक म्हणून आपण काय काळजी आपल्याला असू शकते किंवा आपण त्यामुळे कुठली बंधनं आधी कोणावर येतात त्याचा जर विचार केला तर आतापर्यंत मी जी तुम्हाला माहिती सांगितली त्याच्यात मुलींवरच जास्त बंधन येतात, मुलांवर खूप कमी बंधन येतात. पण याचा जर विचार केला तर मी मध्यंतरी येरोडा औद्योगिक शाळा म्हणून आहे आपल्या पुण्यामध्ये, आणि तिथे बालगृह चालवलं जातं. कनिष्ठ वरिष्ठ दोन्ही बालगृह आहेत. त्या मुलांशी जेव्हा आम्ही काउन्सिलिंग केलं तेव्हा असं लक्षात आलं की 7च्या आत घरात ही जी कन्सेप्ट फक्त मुलीला लागू होती काही घरांमध्ये, पण मुलांना लागू नव्हती. त्यामुळे जे काही छोटे छोटे गुन्हे घडलेत ते मुलांकडे जास्त घडले. मुलांवर जास्त बंधनं टाकायची. एक्झॅक्टली. ते काय करतं त्याच्यावर नजर ठेवायची गरज. एक्झॅक्टली. आणि रात्री तो येतो, जेवतो आणि बाहेर जातो मित्रांमध्ये. पुढे तो काय करतो, तो ग्रुप कुठे उभा असतो, काय होतंय हे पालकांना काहीही माहीत नसतं. जेव्हा पोलीस दारात येतात तेव्हा कळतं की ह्याच्यातून काहीतरी वेगळं घडलंय, इथे लक्ष द्या.
जसं तुम्हाला असं वाटतं की 7च्यात मुलीनी घरी येणं गरजेचं आहे कारण उद्या तिच्या बरोबर काही वाईट प्रकार घडू नये, तसं मुलांनी पण वेळेत घरी येणं गरजेचं आहे कारण त्याच्या हातून काही वाईट घडू नये, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये जसं मुलग्याला स्वातंत्र्य दिलं जातं, निर्णय क्षमता त्याच्या बाबतीतली वाट्याला जास्त येते, तशी जर मुलीच्या बाबतीत जर तुम्ही केली तर स्त्री पुरुष समानता नक्कीच सगळीकडे दिसेल. आणि मुलींना जे प्रश्न भेडसावत आहेत ते कमी होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. कारण प्रत्येक वादाचं मूळ कारण हे तिला जे काही लहानपणी दिलेलं आहे, स्त्री पुरुष असमानता, याच्याशी खूप जोडलं गेलेलं आहे. आणि ती फक्त ती जबाबदार असते असं नाही, तर घरातला मुलगा आणि वडीलही तितकेच जबाबदार आहेत. म्हणून शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्त्री पुरुष समानता हेच कुटुंबाचा खरा कणा.